तो हमें ऑनलाइन देख रहे आप सबका विनयार्ड वर्कर्स ऑफ क्राइस्ट चर्च की सोमवार की शिष्य सभा में स्वागत है। आज हम दिसंबर के महीने में प्रवेश कर चुके हैं, जो महीना प्रेम, आनंद, खुशी और उत्साह का महीना है। और ये महीना हमें याद दिलाता है कि हमारा उद्धारकर्ता, हमारे महिमाओं का राजा हमें बचाने और हमसे प्रेम करने इस धरती पर आया। पूरी दुनिया दिसंबर का महीना मनाती है, पर उनकी खुशी, उनके हालात, उनके मौसम, उनकी सफलता पर टिकी हुई है। पर जो लोग प्रभु यीशु पर विश्वास करते हैं, उनका भरोसा, उनका आनंद परमेश्वर पर टिका है, हालात पे नहीं। भले दुनिया कहती है कि दिसंबर का महीना अंत है, पर परमेश्वर कहता है मेरा अनुग्रह अनंत है। भले बाहर की हवाएं कितनी भी ठंडी हो, पर हमारे दिल में एक आग है, क्योंकि परमेश्वर के संग हर एक अंत भी एक नई शुरुआत है। तो आइए आज अपने दिलों में फिर से वो शुरुआत को रखें और उस परमेश्वर के नाम को महिमा देते हुए जोरदार तालियों से स्वागत करें बिशप पीटर जी और पास्टर जयश्री जी का। Praise the Lord. देवाला धन्यवाद। Today is the 1st of December आज 1 डिसेंबर आहे। and such a wonderful time. इतकी सुंदर We are वेळ। in. Praise God. देवाला धन्यवाद। Christmas is already in the air. नाताळ हवेमध्ये ऑलरेडी जाणवत आहे। Amen. आमेन। Such a joy. आणि एवढा आनंद आहे। His birth gives us tremendous joy. येशूंचा जन्म आपल्याला एवढा आनंद देतो, Because that's what the angel said. कारण की देवाचा दूत तेच म्हणाला, Rejoice greatly, मोठा आनंद करा, for your Savior is born. कारण तुमचा तारणारा जन्मला आहे। हालेलुया। Amen. तारणारा तो जन्मला आहे। The will of God, देवाची इच्छा, the master key to a fulfilled destiny. पूर्ण झालेल्या आयुष्याच्या ठरलेल्या दिशेची गुरु किल्ली। The will of God, the master key to a fulfilled destiny. देवाची इच्छा म्हणजे संपूर्ण झालेल्या आयुष्याच्या ठरलेल्या दिशेची गुरु किल्ली। Many times people ask me, अनेक वेळा लोक मला विचारतात, Pastor, I want to know God's will on my life. पास्टर मला देवाची इच्छा माझ्या जीवनात काय आहे जाणून घ्यायचंय, What is God's will for my life? आणि माझ्या जीवनासाठी देवाची इच्छा काय आहे। Amen. आमेन। And today we'll get a glimpse of what exactly it is. आज थोडीशी झलक आपण घेणार आहोत त्याची, की हे अचूकपणे काय आहे। We'll open our Bibles to Ephesians chapter 1, verse 1. इफिस्करास पत्र याचा पहिला अध्याय आणि पहिलं वचन यावेळेला आपण सर्वांनी काढूया। Paul, an apostle of Christ Jesus, by the will of God. इफिस्करास पत्र पहिला अध्याय पहिलं वचन। पॉल, देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित। Praise God. आमेन। Paul, an apostle of Christ Jesus, by the will of God. पॉल, देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित। Here Paul opens the letter to the Ephesians with a very loud and confident announcement. इथे पॉल इफिस्करांना लिहिलेले हे पत्र जे आहे, त्या पत्राचं पहिलं वाक्य फार मोठी घोषणा केल्यासारखं लिहून करतो। And there we get the revelation of the mystery of the will of God. आणि तिथे आपल्याला देवाच्या गुजांच्या आणि देवाच्या इच्छेचं प्रगटीकरण मिळतं। Paul says, पॉल म्हणतो, I am an apostle, मी प्रेषित आहे, not by accident, अपघाताने, योगायोगाने नाही, not by ambition, किंवा माझ्या महत्वाकांक्षेमुळे नाही, not by my choice, माझ्या निवडीमुळे नाही, not by any human approval, किंवा कुठल्या मानवी मान्यतेतून नाही, but by the will of God. पण देवाच्या इच्छेत मी प्रेषित आहे। Amen. आमेन। There lies your confidence. आणि तिथे मग तुमचा विश्वास दणकट असतो, There lies your destiny. आणि तिथेच तुमच्या आयुष्याची ठरलेली दिशा दिसून येते। Paul knew exactly पॉलला अगदी बरोबर माहित होतं who called him की त्याला कोणी पाचारलंय and why he was alive आणि तो जिवंत सुद्धा का आहे, and why he was doing what he was doing. आणि पॉल जे करत होता ते का करत आहे हे पॉलला अगदी अचूकपणे माहित होतं। His identity was rooted, grounded and anchored in God's purpose. त्याची ओळख देवाच्या संकल्पामध्ये मुळावलेली, देवाच्या संकल्पांमध्ये राहिलेली होती। And this goes the same to all of us. आणि आपल्या सगळ्यांसोबत असंच आहे। But Paul didn't start this way.
पण पॉलची सुरुवात मात्र अशी झाली नव्हती. Before he was preaching Christ, पॉलने ख्रिस्त सांगण्या अगोदर he was persecuting Christ. तो ख्रिस्ताचा छळ करत होता. Amen. आमेन. Everything started on the wrong foot. म्हणजे सगळं चुकीच्या दिशेने चुकीच्या पावलावरच सुरू झालं होतं. Before he was writing this glorious letters, त्याने ही सगळी वैभवशाली पत्र लिहिण्या अगोदर he was tearing down churches. तो चर्च पाडत होता. He was beating the Christians. तो ख्रिश्चन लोकांना मारत होता He was hating the Christians. आणि ख्रिश्चन लोकांचा तिरस्कार करत होता. Before he walked in God's will, देवाच्या इच्छेमध्ये त्याने पदार्पण करण्या अगोदर he was walking in his own will. तो आपल्या स्वतःच्या इच्छेत चालत होता. Amen. आमेन. He thought he was right. त्याला असं वाटलं मी बरोबर आहे. Like many of us, जसं आपल्यातल्या अनेकांना before we came to the Lord, आपण येशूकडे येण्या अगोदर we thought we were right. आपल्याला असं वाटायचं की मी बरोबर आहे. Amen. आमेन. But then पण मग- finally Jesus interrupted his life. सरते शेवटी येशूंनी त्याच्या जीवनामध्ये मध्यस्थी केली. Where? जिथे At the Damascus road. कुठे दिमिश्काच्या रस्त्यावर येशूंनी त्याच्या जीवनात लुडबुड केली, You मध्यस्थी can केली. read Acts 9, प्रेषित 9 तुम्ही वाचू शकता. maybe from 1 to 9. प्रेषित 9 1 ते 9 कदाचित तुम्ही वाचू And शकता. there you can see how he was saved. आणि तिथे तुम्हाला वाचता येईल की पॉलचं तारण कसं झालं. And that divine encounter, आणि ही जी दैवी भेट पॉलला दिमिश्काच्या रस्त्यावर झाली, it opened his eyes, त्यातून त्याचे डोळे लख्ख उघडले it redirected his future, आणि त्याच्या भविष्याला एक नवीन दिशा मिळाली and revealed God's specific will for his life. आणि देवाची ठरलेली विशिष्ट इच्छा त्याच्या जीवनासाठी प्रगट झाली. Amen. Amen. And from that day, त्या दिवसापासून Paul understood one thing very clearly. पॉलला एक गोष्ट अगदी स्पष्ट कळली I am a chosen person. की मी निवडलेला माणूस, I am a called person. मी पाचारित माणूस, I am a sent person. मला पाठवण्यात आलंय. My life carries divine purpose. माझ्या जीवनावर दैवी संकल्प आहे. And that revelation आणि ते जे प्रगटीकरण आहे, gave him boldness. तो जो डोक्यात त्याच्या प्रकाश पडला, त्यातून त्याला धाडस मिळालं, That gave him clarity. त्यातून त्याला एक स्पष्टता आली That gave him confidence. आणि त्यातून त्याला एक विश्वास आला. Because when you know God's will for your life, कारण जेव्हा तुम्हाला देवाची इच्छा स्वतःच्या जीवनासाठी माहीत असते, you stop living like you are a lost person. मग तुम्ही हरवलेल्या माणसासारखं जगत नाही. Amen. आमेन. Now some people say these words before they are sent. काही लोक त्यांना पाठवण्या अगोदर हे शब्द बोलतात. Amen. आमेन. You cannot say these statements before you are sent. आता अशी विधानं तुम्हाला देवाने पाठवण्या अगोदर सुद्धा तुम्ही बोलू नाही शकत. They shout, I am chosen, आणि काही म्हणतात मी निवडलेला I आहे, am called. मला बोलावलंय, I मी am पाचारित आहे, मला पाठवलेलं आहे. But heaven says, slow down. पण स्वर्ग अशांना म्हणत असतं की जरा थांब, जरा हळू, You are growing now. अजून तू वाढत आहे, You are not going now. आता तू जात नाहीयेस. Before you go, you grow. जाण्या अगोदर तुझी वाढ व्हायला हवी आहे. Amen. आमेन. Then you are not shaken. आणि मग तदनंतर तू कधी हलत नाही, काही झालं तरी. Now, there is nothing wrong with desire, आता इच्छा बाळगण्यात काही चुकीचं नसतं, but identity must be given by God. पण ओळख देवाने दिली पाहिजे की मी याला पाचारलंय, मी याला बोलावलंय, मी याला पाठवलंय. It should not be driven by emotions. आणि ते भावनात्मक रीतीनं भाऊकपणे बाहेर यायला नकोय. Many times we think need is a call. अनेक वेळेला आपल्याला असं वाटून जातं की नाही, गरज आहे म्हणजे तेच माझ्यासाठी पाचारण आहे. Need is not a call. गरज म्हणजे पाचारण नाही बेटा. God's touch should be upon our lives. देवाचा स्पर्श आपल्या जीवनावर असायला हवा. Paul didn't call himself an apostle. पॉलने स्वतःला प्रेषित म्हणून घेतलेलं नाही. Amen. आमेन. God called him an apostle. देवाने त्याला प्रेषित म्हणून हाक मारली. Paul, an apostle of Christ Jesus. म्हणून तो लिहितो, देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित पॉल. See, you can name yourself anything, तुम्ही स्वतःला काहीही नाव देऊ शकता आणि लोकांनाही सांगू शकता की मला या नावाने बोलवा, but God should call you first. पण देवाने तुला पहिलं पाचारलं पाहिजे त्यात. Amen. आमेन. Because purpose is revealed by God. कारण संकल्प देव प्रगट करतो It's not imagined by man. आणि ते काय माणसांनी केलेल्या कल्पना नसतात की मी असं करीन, मग मी असं बनीन, मग मला असं बोलवा. You are driven from the inside. आतून तुम्हाला ते मार्गदर्शन असतं, Something pushes you. आतून तुम्हाला काहीतरी ढकलतं. If I push you, जर मी तुम्हाला ढकललं it is not by the will of God. तर ते देवाच्या इच्छेत नाहीये. But if God pushes you, पण जर देवाने येऊन तुम्हाला ढकललं it's by the will of तर God. ते देवाच्या इच्छेत आहे. Because if I push you, it's the will of man. कारण मी जर तुला ढकललं तर ती माणसाची इच्छा होते.
But if you are going on your own, it is God who is pushing you. पण तू स्वतःहून जात असशील तर देव तुला त्यामध्ये नेत आहे, ढकलत आहे. Praise God. कुणाच्या सांगण्यावरनं नाही. Here you came on your own. इथं तुम्ही स्वतःहून आलाय. Your wife did not push you here. तुमच्या बायकोनं तुम्हाला ढकलून तर आणलं नाही. Your husband did not push you here. किंवा तुमच्या नवऱ्याने तुम्हाला इथे ढकलून आणलं नाही. If they brought you here, जर तुम्हाला इथे त्यांनी आणलं, then you are here for salvation. जर तुम्हाला इथे आणलंय तर तुम्ही तारणासाठी इथे आहात. You are not here for calling. मग तुम्ही पाचारणासाठी नाही आहात. Amen. जर असं तुम्हाला आणण्यात आलं असेल, कोणीतरी तुम्हाला ढकलून आणलंय, तर तुम्ही तारणासाठी आलाय, त्यात पाचारण नाही. Amen. And so when God sends you, तर देव जेव्हा तुला पाठवतो you don't even have to announce it. तेव्हा तू ते घोषित करायची पण गरज नाही की आय एम सो अँड सो अपोस्टल सो अँड सो. God will bring his people. देव त्याचे लोक आणेल, God will send his people. देव त्याच्या लोकांना पाठवेल. And so everything depends on God's choice. आणि सगळं देवाच्या निवडीवर अवलंबून असतं बेटा. And when God chooses you, आणि जेव्हा देव तुम्हाला निवडतो you don't even need permission. तेव्हा तुम्हाला परवानगीची सुद्धा गरज नाही. Sometimes I hear people saying, I'll ask my wife, I will ask my husband. कधी कधी मी लोकांना मात्र असं म्हणताना ऐकतो बरं का, की ते म्हणतात नाही मी माझ्या बायकोला विचारून सांगीन, माझ्या नवऱ्याला विचारून सांगीन. If they say yes, I will follow. जर त्यांनी होकार दिला तर मग मी येईन. If they say, see, there is no harm in just consultation. त्यांचा सल्ला घेण्यात काही चुकीचं नाही किंवा इजा नाही. But what is God leading you to do? पण देव तुला काय मार्गदर्शन करत आहे, काय करायला सांगतोय देव तुला. And since Paul knew God's will for his life, आणि पॉलला देवाची इच्छा स्वतःच्या जीवनासाठी माहीत झालेली असल्यामुळे he stopped living like he was lost. पॉलने असं मी हरवल्यासारखं आहे असं जगणं सोडलं. Because I have seen Christians कारण living मी- like they are lost. ख्रिश्चन लोकांना मी पाहिलंय असे हरवल्यासारखेच जगत असतात. Amen. आमेन. It's like driving your car with a broken GPS हे असं असतं ना की तू तुझी गाडी किंवा का तुटलेल्या जीपीएस वर चालवतोय and you don't know the way. आणि तुला रस्ताच माहित नाही, तुझं आणि- जीपीएस तुटलंय. Amen. आमेन. And you turn left, it says it's the wrong way. मग डावीकडे जरी तू वळण घेतलं तर ते जीपीएस म्हणतंय चुकलेलं आहे. And you turn right, it says it is recalculating. तुम्ही उजवीकडे घेतलं तरी ते म्हणतं नाही, अजून अंदाज लागत नाहीये. And so you stop the car, मग तुम्ही गाडीच थांबवता and even the GPS stops talking to you आणि जीपीएस ची बाई पण तुझ्याशी बोलणं थांबवते, because it's as confused as you are. कारण ती बाई पण तुझ्या एवढीच गोंधळली आहे. जीपीएस मधून नॉर्मली बाई बोलते ना म्हणून सांगते, नथिंग एल्स. But when God's will पण देवाची इच्छा becomes your navigating system, तुझ्यासाठी जर मार्गदर्शन पर सिस्टम झाली की देवाची इच्छा, I mean that life is very different. ते जीवनच वेगळं असतं बेटा, की जिथे देव तुला चालवतोय You move with confidence. आणि विश्वासाने मग तुम्ही पुढे You जाता. talk with boldness. तुम्ही बोलता पण धाडसाने. Amen. आमेन. You भय walk काय with तया, purpose. तुम्ही संकल्पाने चालता की भय काय तया येशू ज्याचा रे. You stop wasting your years आणि तुम्ही तुमची वर्ष वाया घालवायचं सोडता. because some are found in wrong destinations. कारण काहींना ना चुकीच्या पत्त्यांवरती आपण पाहतोय, काही चुकीच्या पत्त्यांवर आढळतात, Yes, चुकीच्या मुक्कामावर आढळतात they are wrong with wrong people, आणि चुकीच्या लोकांमध्ये आढळतात, doing wrong things. चुकीच्या गोष्टीही करताना आढळतात. I mean, you will not find me sitting with wrong people आणि तुम्हाला मी कधीच चुकीच्या लोकांमध्ये बसलेला सापडणार नाही, because there is a navigating system in me कारण माझ्या आतमध्ये ती एक मार्गदर्शन करणारी सिस्टम आहे. that tells me get up ती मला म्हणते उठ and walk out of that company आणि त्या संगतीला सोड, because there is a calling, कारण पाचारण आहे, there is a driving. कारण की त्याच्या मागे एक ड्रायव्हिंग आहे, फोर्स आहे, एक शक्ती सांगती आहे. Amen. You yourself will know it. तुला स्वतःला कळेल, I'm not sitting with the right people. तुला स्वतःला समजेल की मी बरोबर लोकांमध्ये नाही बसलेलो I'm not talking with the right आणि मी people. बरोबर लोकांशी नाही बोलत आहे. When God is guiding your steps, देव जेव्हा तुझ्या पावलांना मार्गदर्शन करतो, your life stops going in circles. तेव्हा तुझं जीवन ना असं गोल 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 फिरायचं बंद होतं. It goes straight to your तर ते destiny. सरळ तुझ्या आयुष्याच्या ठरलेल्या दिशेकडे तुला घेऊन जातं. Amen. आमेन. And so Paul's story teaches us तर पॉलची कहाणी आपल्याला शिकवते, something very powerful. काहीतरी सामर्थ्यवान शिकवते. Knowing God's will देवाची इच्छा जाणणं, will give you direction. त्यातून तुला तुझं मार्गदर्शन मिळेल. देवाची इच्छा तुला कळल्यानंतर, God's will देवाची इच्छा alone can give you stability. एकटी देवाची इच्छाच तुला जीवनात एक स्थिर स्थावरता देईल. And surrendering to God's will, आणि देवाच्या इच्छेला जेव्हा तू शरण येशील, it gives you identity. त्यातून तुला तुझी ओळख मिळेल. Amen. आमेन.
Now, when we talk about God's will, जेव्हा आपण देवाच्या इच्छेविषयी बोलतो there are a few things we need to consider. त्या काही गोष्टी आपण तिथे जरा हिशोबात घ्यायला हव्या. God's general will is His word too. देवाची सर्वसाधारण इच्छा म्हणजे त्याचं वचन सुद्धा आहे. And that is the first thing we ought to know. आणि ती पहिली गोष्ट आपल्याला माहित असली पाहिजे त्याचं वचन. God's will firstly is His word. देवाची इच्छा प्रथम तर त्याचं वचन आहे. Amen. त्याचा शब्द आहे. If you don't know the word of God as God's will, you can never enter into God's perfect will for you. आणि देवाचा शब्दच जर तुम्हाला देवाची इच्छा म्हणून माहित नसेल तर त्याने दिलेल्या तुझ्यासाठीच्या परिपूर्ण इच्छेत तुला कधीच प्रवेश करता येणार नाही. This word of God is the general will of God for all of us for all time. हा देवाचा शब्द आपल्या सगळ्यांसाठी एक जनरल देवाची इच्छा आहे, सदोदित सर्वदा. You may have a specific call, आणि कदाचित खास एखादं पाचारण तुझ्यावर असेल, but you never do away with this will of God. पण त्यातही हा देवाचा शब्द जी देवाची इच्छा आहे त्याला आपण बाजूला कधीच सोडायचं नाही. Even after you found a specific will of God for your life, जरी तुला तुझ्या आयुष्यासाठीची देवाची ठरलेली दिशा आणि पाचारण मिळालं, you cannot do away with this general will of God. तरी तेवढं मिळालं म्हणून आता देवाची जनरल इच्छा जी बायबल मध्ये लिहिलेली आहे ती नकोच, मला मी पाळणारच नाही, मी वाचणारच नाही, असं करून चालणार नाही. Because कारण even the specific will of God will not do away with this general will of God, which is the word of God. देवाची विशिष्ट जी इच्छा आहे ना, ती विशिष्ट इच्छा तुझ्यासाठीची देवाची जी काय आहे ना, ती सुद्धा या देवाच्या शब्दाला कधी असंच बाजूला करणार नाही. Because this word of God, this written word of God is the foundation. का हा देवाचा लिखित शब्द पाया आहे. Amen. आमेन, आमेन. And even if I am called of God, आणि जरी देवाने मला पाचारलंय I cannot do away with the word of God. तरी देवाच्या शब्दाला मी बाजूला टाकून चालणार नाही, जरी त्याने मला पाचारलंय तरी सुद्धा. Amen. आमेन. So because the Bible tells me how to live, कारण बायबल मला सांगतं ना कसं जगायचं, the Bible tells me how to love, बायबल मला सांगतं ना प्रेम कसं करायचं, the Bible tells me how to follow Him. बायबल मला सांगतं त्याच्या मागे कसं चालायचं. This is the manual. आणि आपल्यासाठी हे मॅन्युअल आहे, अनुक्रमणिका आहे, मार्गदर्शनपर सूची आहे. You buy a washing machine, you get the manual. आपण वॉशिंग मशीन घेतलं तर त्याच्यासोबत एक मॅन्युअल येतं की ते चालवायचं कसं, त्यात ते सांगतात. If you don't read the manual, you will meet with an accident too. आणि मॅन्युअल वाचलं नाही तर मग काहीतरी आपल्याकडनं चुकून अपघात होऊ शकतो. Amen. आमेन. And His specific will for your life, आणि तुझ्या जीवनासाठी त्याची जी विशिष्ट इच्छा आहे that also is mentioned here in the general will of God. तिचाही उल्लेख या जनरल इच्छेमध्ये केलेला आहे. Your assignment, your mandate, तुझी कामगिरी, तुझ्यासाठी देवाकडनं आलेला पेशा, your purpose. तुझा संकल्प How can I get it? कसं मला मिळणार हे. And the Bible tells you, go for prayer. आणि बायबल म्हणतं मग की तू प्रार्थनेला जा, Seek me in तू prayer. प्रार्थना कर, तू मला प्रार्थनेमध्ये शोध Listening to Him, आणि त्याचं ऐकणं, trusting Him. त्याच्यावर विश्वास ठेवणं. And then God reveals His will through the journey we walk through the word. आणि मग देव त्याची इच्छा आपल्याला प्रगट करतो, जो प्रवास आपण देवाच्या शब्दाला धरून करतो त्या प्रवासात. Amen. आमेन. How Abraham walked. अब्राहम कसा चालला, He was hearing the word of God. तो देवाचा शब्द ऐकत होता. Moses was trusting in God's timing. मोशेने पण देवाच्या वेळेवर विश्वास ठेवला. Paul was surrendering his will to God's will. पॉलने पण स्वतःची इच्छा देवाच्या इच्छेला समर्पित केली. Amen. आमेन. And many a times आणि अनेक वेळेला it is hard for God to give us His will because we are not ready to surrender our will. देवाला अवघड जातं त्याची इच्छा आपल्याला देणं, कारण की आपण आपली इच्छा त्याच्या हातात द्यायला तयार होत नाही. Because कारण we want to go to Tarshish and He tells us to go to Nineveh. आपल्याला तार्शीसला जायची इच्छा होते आणि देव म्हणत असतो निनवेला जा. And there is the clash of the titans. आणि मग तिथे ते सगळं महायुद्ध होतं. Amen. आमेन. So all these men of God in the Bible, तर बायबल मधले जे सगळे देवाचे सेवक आहेत, they did not discover God's will by just sitting still, देवाची इच्छा त्यांना असं टाईट घट्ट एका जागी बसून तर मिळाली नाही, but by reading the word, पण देवाचा शब्द वाचून वाचून त्यांना कळलं. by walking with God daily. देवासोबत रोज चालून त्यांना कळलं. Amen. आमेन. Like some believers pray, जसं काही बिलीवर माणसं प्रार्थना करतात, Lord, show me everything about my future. प्रभू मला माझ्या भविष्यातलं सर्व काही दाखव. But now, आता it doesn't happen that way. आता दाखव, मला माझ्या भविष्यातलं सर्व काही आता दाखव. पण तसं होत नाही, Because God is not a microwave. कारण की देव काही मायक्रोवेव्ह नाहीये ना. He doesn't give you destiny in 30 seconds. देव तुम्हाला आयुष्याच्या ठरलेल्या दिशा 30 सेकंड मध्ये देत नाही. His cooking always takes slow time, देवाचा स्वयंपाक नेहमी मंद आचेवरच होतो. marinating you,
तुम्हाला पहिलं तो मुरवेल, seasoning you, तुला सीझनिंग म्हणजे मीठ चोळेल, मग Preparing मसाला you. चोळेल, मग तो तुला तयार करेल. because greatness always takes time. कारण थोरवी यायला, महान व्हायला वेळ लागतो. Today you hear overnight preachers. आज मात्र आपण एका रात्रीत वर आलेले उपदेशक, प्रीचर, व्हॉट एव्हर, अपॉसल्स, जे काही आहे ते ऐकतो. Yesterday they were sitting in your midst. काल ते तुझ्या बरोबर बसलेले होते Today they are on the Facebook. आणि एका रात्रीमध्ये आज बघतो तर ते फेसबुक वर आले. Third day they say anointed man of God coming to your city. आणि तिसऱ्या दिवशी मग लोकही लिहितात, अभिषिक्त देवाचे सेवक तुमच्या शहरात येत आहेत. I mean, somewhere something is wrong. कुठेतरी काहीतरी चुकलेलं आहे. मग आम्ही 40 वर्ष करतो ते काय आहे? I mean, they are made by the media. म्हणजे काय आहे, हा जो मीडिया असतो ना, हे जे सोशल मीडिया आहे किंवा मीडिया आहे त्यावर हे बनलेले लोक आहेत. Social media can make you popular overnight, सोशल मीडिया काय तुला एका रात्रीमध्ये प्रसिद्ध करू शकतो and next day it will pull you down. आणि पुढच्या दिवशी तुला खाली सुद्धा पाडू शकतो, काहीतरी विचित्र अभद्र कमेंट्स तुझ्या पोस्टवर टाकून. Amen. आमेन. Many of the so-called singers, they came through social media. आणि बरेच असे सोकॉल्ड गायक सुद्धा सोशल मीडियातनं आलेत. Somebody sitting on the railway platform and were singing, कोणीतरी रेल्वे स्टेशन वरती बसून गात होतं, and some XYZ fellow clicked. कोणीतरी XYZ नी फोटो काढला त्यांचा का काय, Suddenly that one became a celebrity. आणि मग अचानक ते सेलिब्रिटी झाले. After 1 month they vanished. एका महिन्यानी गायब झाले. Back to the pavilion. बस पवेलियनला परत, म्हणजे त्या स्टेशनवर ते परत सापडतात. What I'm saying is, बघा, मी जे म्हणतोय ते असं आहे, greatness takes time. थोर बनायला बेटा वेळ लागतो. God does not microwave your destiny. देव तुझ्या आयुष्याची दिशा मायक्रोवेव्ह करून देत नाही. David was there out 13 years. In the 13 wilderness. वर्ष दावीद रानात होता. Joseph was there 13 years in the wilderness. योसेफ 13 वर्ष तसा होता. I mean, David, I think, was 17 years. दावीद 17 वर्ष होता रानात. Say, योसेफ 13 वर्ष होता. God- काही कळतच नव्हतं की लाईफ मध्ये काय चाललंय माझ्या. God slow cooks champions. म्हणजे काय, देव ना ज्यांना चॅम्पियन बनवणार असतो ना, त्यांना मंद आचेवर शिजवतो. And don't worry, you are not behind time. आणि काळजी करू नका, तुम्ही काही वेळेच्या मागे पडत नाहीये. You are not behind time. तुम्ही वेळेच्या मागे पडत नाहीये. धीमी आंच पर प्रभु तुझे पकारा है. Amen. आमेन. You are not behind. तू काही मागे नाही पडला. No, but that fellow moved before me. नाही, पण तो माझ्या He's अगोदर, gone ahead. तो माझ्या मागून आलेला माझ्या पुढे गेला. God has his timing. अरे देवाकडे देवाची वेळ आहे ना. Who knows? He went on his own. कुणाला ठाऊक आहे, तुझ्या मागून येऊन जो पुढे गेलाय तो स्वतःहूनच गेला असेल. काय माहितीये, Who knows? कुणाला माहितीये, कुणालाच Maybe he माहितीये. didn't have God's backing and he was fed up of it and he went on his own. कदाचित देवाचा पाठिंबा त्याला नसेल, तो कंटाळला असेल आणि त्याने स्वतःच पुढचं आगमन केलं असेल की मी निघालो. When I started the ministry, जेव्हा मी सेवा सुरू केली, many went before me. अनेक माणसं माझ्या अगोदर गेली. They were behind me, they went before me. माझ्या मागची माझ्या पुढे गेली. Some were with me, they went ahead of me. माझ्या सोबतची माझ्या पुढे गेली. I was going like a snail पण मी असा तो कासव, त्या कासवाच्या गतीनं चाललो and they were going like a hare. आणि ते मात्र सस्याच्या स्पीडनं निघालेले. मी कासवाच्या वेगात होतो. God told me, देव मला म्हणाला, don't worry, तू काळजी नको you करू. are in my time. तू माझ्या वेळेत At आहे. the right time, योग्य वेळेला I will push you ahead than them. मी तुला सगळ्यांच्या पुढे टाकीन. And with all humility, I say most of them are not seen today. आणि सर्व नम्रतेनं मी सांगतो की आज त्यातले बरेच जण कुठेच दिसत नाहीत. And I'm still standing here. मी अजूनही उभा दिसतो See, दर आठवड्याला. you are not forgotten by God. देव तुला विसरलेला नाही, You are not lost. तू हरवलेला नाही. You are learning how to walk तू शिकत आहेस a की कसं specific चालायचं. walk that God wants you to walk. एक विशिष्ट चाल जी देवाला तुझ्याकडनं हवी आहे, ती चाल तू शिकतोय. Because that specific walk is the will of God for you. कारण ती विशिष्ट चालच देवाची तुझ्यासाठीची इच्छा आहे. Every prayer, प्रत्येक प्रार्थना, every tear, प्रत्येक अश्रू, every kneeling down, प्रत्येक वेळेला, every step, प्रत्येक वेळेला टेकलेला गुडघा आणि पाऊल, every season प्रत्येक ऋतू, as a part for your preparation. त्या सगळ्याची भूमिका आहे तुझ्या पूर्वतयारीत. It's not going waste. ते सगळं वाया जाणार नाही. Your prayers are not going waste. तुझ्या प्रार्थना वाया जात नाहीये. Your tears are not going waste. तुझे अश्रू वाया जात नाहीये. Your attendance in the church is not going waste. चर्चला तू हजेरी लावतो ती वाया जात नाहीये. Amen. आमेन. And just like Paul discovered God's will,
आणि जसं पॉलला देवाची इच्छा कळली ना and walk boldly in it, आणि मग तत्पश्चात पॉल धाडसाने त्यात चालला ना you will also find your path. तसं तुम्हाला तुमचा मार्ग सापडणार You आहे. will also find your purpose. तुम्हालाही तुमचा संकल्प सापडणार If आहे. an ordinary lady like Ruth found the purpose in अरे God, रूथ सारख्या साध्या मुलीला देवातला संकल्प स्वतःसाठीचा कळला. she didn't even have much brains, रूथला तर फारशी बुद्धी आणि मेंदूही नव्हता, but yet तरी she walked in the purpose of God. ती देवाच्या संकल्पात चालली. And Bible says it happened. She आणि बायबल entered म्हणतो, the field of Boaz. असे घडून आले की ती बोआजाच्या शेतात आली, Amen. की तिची पावलं बोआजाच्या शेतात पडली. Keep your heart right. हृदय बरोबर ठेवा, Keep your love right. प्रेम बरोबर ठेवा, Keep your passion burning. आवेश जळता ठेवा. Let the fire keep burning. ती आग तुझ्यात पेटलेली असू दे. Focus on Jesus. येशूवर लक्ष ठेवा, Love the people. लोकांवर प्रेम करा. God will put you in the देव तुम्हाला assignment He has for you. बरोबर जी कामगिरी त्याने तुमच्यासाठी ठेवली त्यात आणेल. Every assignment will not be a pulpit ministry. आणि प्रत्येक कामगिरी म्हणजे मंचावर येऊन स्टेजवर येऊन भाषण करायचं, प्रीचिंग करायचं का उभं राहायचं असं नसतं ना. It can be encouraging ministry. बाकी कोणाला प्रोत्साहन द्यायची Mercy सेवा ministry. मिळेल, बाकी कोणाला दया Praying द्यायची सेवा मिळेल, ministry. बाकी कोणाला प्रार्थना करायची Helping सेवा मिळेल, ministry. बाकी कोणाला मदत करायची सेवा मिळू शकेल. सर्वांनीच प्रीचिंग केलं ते आता बाकी बोललेलं कोण करेल? Then who will hear? मग ऐकेल कोण? सारे इधर ऊपर आके खड़े हो गए तो नीचे बैठेगा कौन? तो तू तेरे जगह सही है और मैं Take the मेरे first जगह point. सही. पहिला मुद्दा घ्या, God's word. देवाचा शब्द It's a map for your destiny. तुझ्या ठरलेल्या आयुष्याच्या दिशेसाठी नकाशा. God's word देवाचा शब्द is a map for your destiny. तुझ्या आयुष्याच्या ठरलेल्या दिशेसाठीचा नकाशा आहे. And so when we say तर जेव्हा आपण म्हणतो discovering God's will through His word, देवाची इच्छा देवाच्या शब्दातनं शोधून घेणं, we mean it this way, याचा अर्थ असा असतो आमचा that the Bible is speaking to you very clearly. की बायबल तुझ्याशी स्पष्टपणे बोलत आहे. See? Because the word of God is alive कारण देवाचा शब्द जिवंत आहे, and powerful. सामर्थ्यवान आहे. See, you cannot compare the Bible with any other books in the whole library of the बायबलची world. तुलना तुम्ही जगातल्या सगळ्या वाचनालयातल्या एकाही पुस्तकाशी करू शकत नाही. They are all letters. ते सगळे शब्द आहेत, अक्षर आहेत. Here, ती this अक्षर is आहेत. living word. हा जिवंत शब्द आहे, ती अक्षर आहेत. अक्षर ठार मारत. See, this living word became flesh. हा जिवंत शब्द देहरूप धारण केला, And a name was given, and that was Jesus. त्याला नाव दिलं गेलं जे होतं येशू. So this word that you're holding in your hand, तर हा जो शब्द तुमच्या हातात तुम्ही धरता, it is alive. हा जिवंत आहे. Amen. ही दुधारी तलवार आहे. It is the written will of God. ही देवाची लिखित इच्छा आहे. And when you read it, आणि जेव्हा तुम्ही वाचता you understand what He wants. मग तुम्हाला कळतं की देवाला तुझ्याकडून काय हवंय. You understand what He loves. मग समजतं की देवाला काय आवडतं. You understand what He hates. मग तुला कळायला लागतं की देवाला काय आवडत नाही. Amen. आमेन. That's why म्हणून it's just not you need to understand, you have to obey it. आणि केवळ तुला कळलं पाहिजे एवढं नाही, समजलं पाहिजे एवढं नाही, तू त्याचा आज्ञापालन करायला हवं. Obedience is greater. आज्ञापालन मोठं असतं. Obedience and reading the word go together. बायबल वाचणं आणि आज्ञापालन करणं एकत्र जातं. Obedience is greater than your experiences. आज्ञापालन तुमच्या अनुभवांपेक्षा सुद्धा मोठं आहे. Amen. आमेन. And so how you should live, तर तुम्ही कसं जगावं it's written in the Bible. हे बायबल मध्ये लिहिलंय. The word of God guides you देवाचा शब्द तुला मार्गदर्शन करतो every day. रोज. It corrects you. तुझी चूक तुला सांगतो, It protects you. तुला संरक्षण देतो, It directs you. तुला मार्ग It दाखवतो, prepares you for तुला your तयार destiny. करतो तुझ्या ठरलेल्या आयुष्याच्या दिशेसाठी. And that's why David said म्हणून दावीद म्हणाला in Psalm 119 verse 105, स्तोत्र संहिता 119 105, your word is तुझा a lamp शब्द to my feet and a light to my path. माझ्या पावलांसाठी दिवा आणि माझ्या मार्गासाठी प्रकाश आहे तुझा शब्द. स्तोत्र संहिता 119 105. That's how David overcame in life. दाविदाने आयुष्यात विजय असाच घेतलाय. God's word shows you देवाचा शब्द तुला दाखवतो where to stand कुठे उभं राहायचं and where to go next. आणि कुठे पुढे जायचंय. Amen. हे सगळं देवाचा शब्द सांगतो. He's showing you your path. देव तुला तुझा मार्ग शब्दातून दाखवतो It gives clarity for today. आणि आजच्या दिवसासाठीची स्पष्टता तुला देतो. It gives direction for your tomorrow. तुझ्या उद्यासाठीला तुला मार्गदर्शन देतो. Without this word of God, या देवाच्या शब्दाशिवाय you will walk in darkness. तू अंधारात चालशील You will always stumble. आणि नेहमी तू अडखळणार. You will not know the truth. मग तुला सत्य कळणार नाही. You will not know the right way. मग तुला योग्य मार्ग You कळणार will नाही. not know what is right, what is मग wrong. तुला कळणारच नाही बरोबर काय चुकीचं You काय. will not know which is God's word and which is the devil's तुला word. कळणारच नाही मग देवाचा
देवाचा शब्द कुठला आहे काय आणि सैतानाचा शब्द कुठला आहे. But with the word of God, पण देवाचा शब्द, you will walk in your destiny. तो देवाचा शब्द जर तुला कळायला लागला तर तू तुझ्या ठरलेल्या आयुष्याच्या दिशेत चालशील You will put it in practice. आणि तू त्याला सरावात आणशील. Because कारण God will never back you if you have your own word. जर तुझे शब्द तू चालवत असशील ना तर देव तुला कधीही पाठिंबा देणार नाही. God will back you when you have God's word. देवाचा पाठिंबा तुला तेव्हाच मिळेल जेव्हा देवाचा शब्द तुला चालवत असेल. God will only back his word. आणि देव फक्त देवाच्या शब्दांनाच पाठिंबा देतो. He does not back human word. देव मानवी शब्दांना पाठिंबा देत नाही. Amen. Amen. That's how Joshua got success in his अशा life. रीतीनं तर योशुआला त्याच्या जीवनामध्ये यश मिळालं. Joshua 1:8. योशुआ 1:8 Meditate on the word day and night. देवाच्या शब्दांवर निरंतर मनन रात्रंदिवस मनन करणे. And then you will have good success. तत्पश्चात तुला चांगलं यश मिळेल. Do not let this book depart from you. आणि हे पुस्तक तुझ्यापासनं लांब जाऊ देऊ नको. Let it not depart from your mouth. Let it not depart from your eyes. तुझ्या मुखापासनं तुझ्या डोळ्यांपासनं हे पुस्तक लांब जाऊ देऊ नको. Then you will be prosperous. त्यानंतर तू समृद्ध होशील. Then you will be successful. त्यानंतर तू यशस्वी होशील. No word, no success. देवाचा शब्द नाही, यश नाही. No meditation, no direction. देवाच्या शब्दांवर मनत नाही, दिशा नाही. Because destiny demands scripture. कारण यो आयुष्याच्या ठरलेल्या दिशांसाठी शास्त्र वचन असा डिमांड आहे. त्या आयुष्याच्या ठरलेल्या दिशेचा डिमांड आहे. गिव्ह मी द वर्ड ऑफ गॉड, आय विल मेक युअर डेस्टिनी. Are you getting me? मला देवाचा शब्द दे तू आचरणात आणलेला, मी तुझी दिशा घडवीन. Praise God. Amen. God was saying, देव बोललो होता, Joshua, योशुआ start with the word first. पहिलं तू माझ्या शब्दाने सुरू कर, Then I will use you. त्यानंतर मी तुला वापरीन. Eh? हे नियमशास्त्राचे पुस्तक तुझ्या तोंडातून निघून जाऊ नये, दिवसा रात्री त्याच्यावर ध्यान लाव, See, त्यात लिहिलेले सगळे आचरणात आण. Paul said पॉल बोलला in 2 Timothy 3:16 and 17, 2 तिमोथी 3 अध्याय 16 आणि 17 वचन, all scripture is God breathed. सर्व शास्त्र वचन जे आहे त्यावर देवाचा श्वास फुंकलेला आहे. See? हालेलुया. And that's why that this word of God gives me confidence आणि म्हणून हा देवाचा शब्द मला विश्वास देतो that if I apply this word of God, की देवाचा हा शब्द जर मी वापरला, God will stand. देव माझ्या बाजूने उभा राहील. This word of God has a standing in heaven. या देवाच्या शब्दाचं स्वर्गात स्थान आहे. See, Paul says all scripture is God breathed, पॉल म्हणाला सर्व शास्त्र वचन जे आहे त्यावर देवाचा श्वास आहे, so that the man of God may be thoroughly equipped. की देवाचा जो कोणी माणूस आहे तो संपूर्ण सज्ज व्हावा. I mean, this is what Paul is telling to the young Timothy. असं पॉल त्या तरुण लहान तिमोथीला सांगतोय. He's saying, Timothy, तो म्हणतोय तिमोथी, this word is enough for you. हा शब्द तुला पुरेसा आहे. This word will equip you. हा देवाचा शब्द तुला सज्ज करेल. It is God's toolbox for you. कारण की हा देवाचा शब्द देवाने तुझ्यासाठी दिलेला हत्यारांचा बॉक्स आहे. A toolbox for your destiny. हत्यारांचा बॉक्स तुझ्यासाठी तुझ्या आयुष्याच्या ठरलेल्या दिशेसाठी दिलेला आहे. Amen. आमेन. And that is Jesus Christ. आणि ते येशू ख्रिस्त आहेत. See? आमेन. संपूर्ण शास्त्रलेख देवाने प्रेरलेला आहे. And we तो तुला have this शिक्षण दे. आणि आपल्याकडे तो आहे. in Matthew 4, मत्थई 4 मध्ये, wherein we see Jesus defeated the devil by the word of God. आणि आपल्याकडे आहे ना शिकायला त्यातलं उदाहरण की येशू ख्रिस्ताने मत्थई 4 मध्ये सैतानाला देवाच्या शब्दाद्वारे हरवलं. Jesus defeated temptation with the word of God. येशूनी त्या आलेल्या परीक्षेला देवाच्या शब्दाद्वारे हरवलं. मत्थईचा 4 अध्याय. Every time Satan attacked, ज्या दरवेळेला सैतानाने हल्ला केला, Jesus responded, त्या दरवेळेला येशूंनी प्रतिसाद दिला it is written. आणि म्हणाले असं लिहिलेलं आहे, Say, it is written, असं लिहिलेलं आहे, man shall not live on bread alone, मनुष्य केवळ भाकरीवर जगणार नाही, but by every word that proceeds from the mouth of God. देवाच्या मुखातून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक शब्दावरती मनुष्य जगेल. It is written, लिहिलेलं आहे. devil, it is written. सैताना असं लिहिलेलं आहे. And the devil did not argue. आणि मग सैतानाने त्यावर वाद घातला नाही. Jesus used the scripture like a sword. येशूंनी शास्त्रवचन तलवारीसारखं वापरलंय. Amen. आमेन. If सपासप. हालेलुया. If Jesus being the son of God आणि येशू देवाचा पुत्र असून सुद्धा needed the word त्यांना देवाच्या शब्दाची गरज to पडली fight against the devil, त्या सैतानाच्या विरोधात लढायला. what about us? माइंड यू, आपलं काय, मग आपण कोण आहे? आपण तर काहीच नाहीये ना. A believer without the word of God देवाच्या शब्दाशिवायचा जो बिलीवर माणूस असतो, is a warrior without his sword. बायबल शिवायचा जो देवाचा माणूस आहे, तो तलवारी शिवायचा योद्धा आणि सैनिक आहे. What good is a soldier wearing the uniform and not carrying his gun? तो सैनिक काय कामाचा की त्याने सैनिकाचा पोशाख घातला पण हातात बंदूक नाही घेतली? What good is it? काय कामाचा आहे तो सैनिक? He will die in the मरेल तो field. युद्धामध्ये.
Some Christians treat the Bible like a fire extinguisher. परंतु काही लोक बायबलला आग लागल्यानंतर विझवायला पाणी घालतात, त्या पाण्यासारखं वापरतात. They don't touch it other times. बाकी कुठल्याही वेळेला बायबलला हात लावत नाहीत. आग लागली किंवा पाणी ओतल्यासारखं तेव्हा बायबल वापरणार. They don't read it. बाकी बायबल वाचत नाहीत. They don't open it. बायबल उघडतच नाहीत. Only when there is spiritual emergency, फक्त आध्यात्मिक तात्कालिकता काय आली then they pull that fire extinguisher. तर मग ते बाहेर काढतात बायबल. They suddenly run to Psalm 91 first. आणि स्तोत्र 91 ला पहिले धावतात की डोंगराला आता खरंच आग लागली आहे, पळा पळा आणि पळा. Most of us know we have to run to Psalm 91. आपल्याला सगळ्यांनाच ते माहितीये की असं जर काही झालं, चाक्का जाम गाडी हो गई की स्तोत्र 91 उघडायचं. It's like a firefighter running into the burning building. आणि हे फायर फायटर सारखं असतं मग की जो जळणाऱ्या बिल्डिंग मध्ये घुसतोय स्तोत्र 91 बोलत बोलत. Otherwise they will run to Psalm 23. the नाही तर मग easiest. स्तोत्र 23 कडे जाणार. प्रभू माझा मेंढपाळ आहे, तो मला काही उणे पडू देणार नाही, तो हिरव्यागार कुणात मला नेईल, तो चांगल्या चांगल्या पाण्यात मला पाजेल, तो Amen. मला शत्रूंसमोर मेजात बसवे, वगैरे 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 वगैरे. कारण आग एवढी लागली आहे. Don't wait for trouble to make you read what truth was meant to teach you. त्रासांमुळे ते वाचू नका ना. सत्य तुला जे शिकवतंय ते तसंच वाचून घे ना. त्रास येऊन मग वाचायचं कशाला? Amen. त्रासांशिवाय सत्य कळतंय, घे ना वाचून. Where the word of God is ignored, देवाच्या शब्दाकडे बायबलकडे जिथे कानाडोळा अजाणता केली जाते, destiny is aborted. आयुष्याच्या दिशा तिथे गर्भपात झाल्यासारख्या पडतात. My word of God is not information. माझा देवाचा शब्द म्हणजे माहिती प्रसारण नाहीये. It's a navigation. बायबल म्हणजे माहिती प्रसारणाचं साधन नाहीये, ते नॅव्हिगेशन आहे की त्यातनं आपल्याला तो चालवतो. Amen. आमेन. The word of God does not only change your situation, आणि बायबल म्हणजे देवाचा शब्द फक्त तुझी परिस्थिती बदलतो असं नाही, it changes you. तुलाच बदलतो, It changes us. आपल्याला बदलतो. If the word of God is not your compass, बायबल जर तुझा कंपास नसेल confusion will always be your companion. तर गोंधळ तुझा साथीदार बनणार आहे. When you are in the ship, you need a compass. जेव्हा तुम्ही जहाजात असता तेव्हा ते कंपास गरजेचं पडतं. But a destiny पण आयुष्याची ठरलेली that is दिशा built on scripture, जी शास्त्र वचनांवर बायबलवर बांधली आहे, it can never collapse. ती कधी ढासळत नाही, ढासळणारच नाही, कारण ती बायबलच्या वचनांवर उभी आहे. Every day, रोज 3 to 4 to 5 hours, I read the Bible. 3 ते 5 तास मी बायबल वाचतो. This is my strength. ही माझी ताकद आहे. This Bible is my strength. बायबल माझी ताकद आहे. 3, That's why 4, 5 तास. I can stay calm in the storm. म्हणून मी कुठलंही वादळ आलं ना, मी अगदी भक्कम उभा It असतो. does not affect my heart. माझ्या हृदयावर काही गैरपरिणाम होत नाही की बहुत टेंशन चल रहा है, अभी तो हार्ट अटैक ही आएगा. नहीं आता. ह्याच्यावर उभा आहे. Amen. Some believers pray, काही बिलीवर लोक प्रार्थना करतात, Lord, speak to me. प्रभू माझ्याशी बोल. And God says, ते म्हणतो, I already wrote 66 books for you. मी ऑलरेडी 66 पुस्तकं लिहिली तुझ्यासाठी आणि अजून बोल. जो लिखा हो तो पडा नाही जा रहा. Start there first. तिथे सुरुवात कर ना आधी, Then I will speak to you if you मग want. मी तुझ्याशी नंतर But there is बोलीन. nothing to speak because I already spoke and gave to you 66 पण books. बोलण्यासारखं बाकी काही नाही. 66 पुस्तकं ऑलरेडी दिलेली आहे, सगळी चाळून 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 वाचून घे. Stop asking for a new word आणि बाकी नवीन शब्द मागायचा आता सोडून टाक. when you have not yet obeyed and followed the old one. जेव्हा तू हा जुना शब्द बायबल मधला अजून पाळला नाही, देवाप्पा मला अजून बोल, प्रोफेसी दे, भविष्यवाणी दे, असं बोलूच नका. I told you, मी तुम्हाला सांगितलं, people run to prophets लोक संदेष्टांकडे धावतात because they don't read the Bible. कारण बायबल वाचत नाहीत. स्वतःच्या डोळ्यांना कष्ट नको, नंबर लागला तर हो का, त्यानेच लागतो का, मोबाईल बघून नाही लागत. What can we learn from this all? काय शिकायला मिळतं यातून? Read the word of God daily, रोज बायबल वाचा. not once a week, आठवड्यातनं एकदा नाही, daily. रोज वाचा. Meditate on the scripture. शास्त्र वचनांवर रोज मनन करा. Let it sink in your heart. ते ऋतू दे हृदयामध्ये. Obey the word. आज्ञापालन शब्दाचं करा. Revelation without obedience is deception. आज्ञापालनाशिवायचा डोक्यात पडलेला प्रकाश फसवणूक आहे. Amen. आज्ञापालन नाही, डोक्यात पडलाय भरमसाठ प्रकाश. ओ तसं करा सुद्धा ना. People say, I'm enlightened. लोक म्हणतात माझ्यावर आज प्रकाश पडला. But where is the obedience then? मग आज्ञापालन कुठे आहे? Let scripture shape your decisions also. शास्त्र वचनांना तुझ्या निर्णयांना सुद्धा आकार देऊ दे.
Because कारण God's will never contradict God's word. देवाची इच्छा कधी देवाच्या शब्दाविरुद्ध जात नाही. Write it down. हे लिहून घ्या, देवाची God's, इच्छा, yes, God's will never contradict God's word. देवाची इच्छा देवाच्या शब्दाविरोधात कधीच नसते की देव माझ्याशी असं बोललाय पण ते बायबलच्या अगेन्स्ट आहे. देव असं कधी बोलतच नाही जे बायबलच्या अगेन्स्ट So आहे. you need to know who is speaking to you. मग then. तुला कळलं पाहिजे की तुझ्याशी कोण बोलतंय. जे तू बोलतोय, तुझ्याशी जे कोणी बोलतंय See? ते जर बायबलच्या अगेन्स्ट आहे तर तुझ्याशी कोण बोलतंय एवढी No, but समज I आहे. heard the word of God. नाही पण मी देवाचा शब्द ऐकलाय, And he spoke to me. वाणी झाली मला. देव And he माझ्याशी said, बोलला. you have to open a cigarette shop. देव मला म्हणाला सिगरेटीचं दुकान घाल, You have to open a wine shop and देव I मला will bless म्हणाला you abundantly. दारूचं दुकान टाक, मी तुला विपुल आशीर्वाद देईन. Amen. हो, ही कुठली वाणी झाली? आकाशवाणी का नरकवाणी? And so use the word when you face battles. असं नसतं ना, काही जीवनात युद्ध आली की देवाचं वचन वापरा. Speak it. बोला ते वचन, Declare it. घोषित करा ते वचन, Stand on it. उभे राहा त्याच्यावर की तुझं वचन असं म्हणतं दे बापा मी त्या वचनावर उभी आहे. Because words you don't use can never work. कारण की जे शब्द तुम्ही मुखाने वापरतच नाही ते कधी काम करणारच नाही. मन की बात मन में रह गई, क्या फायदा है? बोल के दिखाओ, Declare it. ते घोषित करा Lord, your word की says, प्रभू तुझं वचन म्हणतं healing is my right and privilege. आरोग्य माझं सौभाग्य आहे, माझा हक्क आहे. By your stripes I'm healed. तुला बसल्या फटक्यांमधून मला आरोग्य मिळालंय You असं said लिहिलंय. it. तू बोललाय, Your word says it. वचनात लिहिलंय And that is your will. आणि तुझी इच्छा आहे. I stand on it. मी त्यावर उभा I आहे, declare it. मी घोषित I करत receive आहे, it. मी In स्वीकारत Jesus' आहे name. येशूच्या नावात. असं बोलायचं. Feed your spirit with the scripture. आत्म्याला शास्त्र वचन खाऊ घाला. Build your decisions on the word. तुमचे निर्णय देवाच्या शब्दांवरती आधारित घ्या. Fight your temptation using the word like Jesus. आणि मोहपाश जे काही येतात ते येशूंनी कसा शब्द वापरला आणि सैतानाला हरवलं तसं शब्द वापरून त्याला हरवा. Some people are so scared. काही लोक एवढे घाबरट They असतात, live in fear. घाबरूनच जगतात. Constant fear. सातत्याने 24/7 ते घाबरलेलेच असतात. Some people's name should be fear. हो ना, काही लोकांचं नावच ठेवायचं Mr. घाबरट, Fear, Mrs. Fear. मिस्टर घाबरट, मिसेस घाबरट. Because the moment they come before you, you can see them full of fear. कारण ते तुमच्या समोर आले कीच कळून येते, घाबरून भरून आलेले. तर श्री आणि सौ भीती त्यांचं नाव. Bible says बायबल in म्हणतं Romans 12:2, रोम करास 12:2 what does it say? काय लिहिलंय? Allow the word to renew your mind. देवाच्या शब्दाला तुम्ही तुमचं मन नवीन करून द्यायची परवानगी द्या. Amen. आमेन. Read the scriptures that will drive out fear from you. शास्त्र वचन वाचा जे तुमच्या मनातली भीती काढेल. Jesus said, येशू बोलले fear not Jairus. की यायरा भिऊ नको, Fear not Jairus. यायरा भिऊ नको. But my child is dead. नाही पण माझी मुलगी वारली Still fear not. तरी भिऊ नको. परिपूर्ण प्रीती येशूंवरची सर्व भीती घालवते वचन आहे. Let the word of God be your daily compass. देवाचा शब्द तुझा रोजचा कंपास बनव. The more word you carry, जेवढा जास्त देवाचा शब्द तुझ्यात असेल the more harder it is for the devil to confuse you. तेवढा अवघड जाईल शैतानाला तुला गोंधळात टाकणं. Amen. आमेन. I declare this evening आज सायंकाळी मी घोषित करतो over all your life, तुम्हा सर्वांच्या जीवनावर your eyes will open to the treasure in the scriptures. तुमचे डोळे बायबल मधल्या शास्त्र वचनांच्या खजिन्याकडे उघडतील Your heart will burn with hunger for God's word. आणि तुमचं हृदय देवाच्या शब्दाच्या भुकेनं जळावं. Confusion is leaving now. गोंधळ आता तुम्हाला सोडून जात In आहे Jesus' name. येशूंच्या नावात. Fear is leaving you now in भीती Jesus' तुम्हाला आता name. सोडून जात आहे येशूंच्या नावात. Direction from God is coming right now in Jesus' name. देवाकडनं आता येशूंच्या नावात तुला दिशा मिळत आहे. Clarity is coming right now in Jesus' name. देवाकडून आत्ताला तुला स्पष्टता येशूंच्या नावात मिळत आहे. Revelation is coming right now in Jesus' आता name. येशूंच्या नावात तुला प्रगटीकरण मिळत आहे. Understanding is coming right now in Jesus' name. येशूंच्या नावात एक समजूतदारपणा आता तुला येत आहे. The Lord says, प्रभू म्हणत आहे as you honor my word, जसं तू माझ्या शब्दाचा मान करशील I will honor your steps. मी तुझ्या पावलांचा मान करीन. You will walk in wisdom. तू ज्ञानात चालशील, You will walk in confidence. तू विश्वासानं चालशील, You will walk in your destiny. तू तुझ्या आयुष्याच्या ठरलेल्या दिशेत चालशील Your life will align with God's will. आणि तुझं जीवन देवाच्या इच्छेशी जुळेल. In the mighty name of Jesus. येशूंच्या महान नावामध्ये. And the church said, आणि चर्च म्हणो Amen and amen. आमेन आमेन. रबा शंदर बकरा बशंदरो. The word of God has the power to take you where your willpower can never take you. देवाच्या शब्दात एवढी ताकद आहे की देवाचा शब्द तुला अशा जागी नेईल जिथे तुझी विल पॉवर तुझी इच्छा शक्ती पण तुला नेऊ नाही शकत.
If the word of God is full in your heart, जर देवाचा शब्द तुझ्या हृदयामध्ये भरलेला असेल तर fear can never fill your heart. भीती कधी तुझ्या हृदयात येऊ शकत नाही. मला भीती वाटते, मला भीती वाटू शकत नाही जर तुझ्यामध्ये देवाचं वचन आहे. One verse believed is stronger than 1,000 fears you feel. एका वचनावर तुझा विश्वास ठेवलेला आहे तर ते हजारो भीतींपेक्षा ते वचन मोठं आहे. Thousands of feelings you will have. हजारो भावना तुझ्यात It येतील. cannot stand one word of Jesus. देवाच्या एका शब्दासमोर त्या टिकणार नाहीत. येशूंच्या एका वचनासमोर त्या टिकणार नाहीत. Your destiny rises to the level of the scripture that is within you. तुला माहितीये तुझ्या आयुष्याची दिशा कुठपर्यंत पोहोचणार आहे ठरलेली? जिथपर्यंत तू देवाचं वचन मनामध्ये साठवशील तिथपर्यंत पोहोचेल. That's why Paul says, let the word of God dwell in you Dwell in me. richly म्हणून पौल म्हणाला in all wisdom. सर्व ज्ञानाने देवाचं वचन तुमच्यामध्ये भरपुरीनं राहू दे. Because the word of God that you stand upon कारण ज्या देवाच्या वचनांवर तुम्ही उभे राहता will determine your future walk. ते ठरवेल भविष्यात तुझी चाल कशी असणार. Amen. Amen. Whether it will be a straight walk or a crooked walk. आणि ती सरळ असणार आहे का वाकडी असणार आहे. Amen. आमेन. When the word of God becomes your foundation, देवाचं वचन जेव्हा तुमचा पाया बनेल, the storms will become your teachers. वादळ तुझा शिक्षक बनेल. They will not become your destroyers. वादळ तुझा नाश नाही करणार. वादळ येईल आणि तुला शिकवून जाईल की बेटा अभी ऐसा नहीं करना. Amen. आमेन. If God's word becomes your priority, देवाचा शब्द जर तुझं प्राधान्य झाला ना, God's word will become a reality. देवाचा शब्द खरा होईल, खरा ठरेल, वास्तविक होईल. Amen. आमेन. Take the second point. दुसरा मुद्दा घ्या. Discerning God's specific will through the Holy Spirit. पवित्र आत्म्याद्वारे देवाची विशिष्ट इच्छा जाणून घेणे. The first we saw the word of God, now we see the Holy Spirit. पहिला आपण देवाचा शब्द पाहिला, आता बघतो पवित्र आत्मा. Romans 8:14. रोम करास 8:14. For those who are led by the Spirit of God are called the sons of God. जे देवाच्या आत्म्याद्वारे चालवले जातात ते देवाचे पुत्र म्हटले जातील. Amen. Amen. And so to discern God's will देवाची इच्छा समजून घ्यायला, through the Holy Spirit, पवित्र आत्म्याद्वारे देवाची इच्छा समजून घ्यायला what does it mean? काय अर्थ आहे? त्याचा It अर्थ काय? means- म्हणजे If the word of God speaks to you, जर देवाचं वचन तुझ्याशी बोललंय, the Holy Spirit also speaks to you. पवित्र आत्माही तुझ्याशी बोलतोय. The Holy Spirit speaks to you. पवित्र आत्माही तुझ्याशी बोलतोय. The Holy Spirit guides you. पवित्र आत्मा तुला The मार्गदर्शन Holy करतोय. Spirit wants you. पवित्र आत्मा तुला सूचना The देतोय. Holy Spirit corrects you. पवित्र आत्मा तुझ्या चुका तुला The Holy दाखवतोय. Spirit directs your life. पवित्र आत्मा तुझ्या जीवनाला मार्गदर्शन He करतोय. shows you what to do. तो तुला दाखवतोय काय करायचं. He shows you where to go. तो तुला दाखवतोय कुठे जायचं. He shows you what to तो avoid. तुला दाखवतोय काय टाळायचं. And he also shows you what God's plan is for you personally. आणि हेही दाखवतोय की देवाची योजना तुझ्यासाठी काय व्यक्तिगत रीतीने. The Bible is the general will of God. बायबल एक जनरल इच्छा आहे. The Holy Spirit is the specific will of God पवित्र for आत्मा you. विशिष्ट इच्छा सांगतोय. Try to understand this difference. समजून घ्यायचा प्रयत्न करा, हा फरक आहे. The word of God is a general will. देवाचा शब्द सगळ्यांसाठी असलेली जनरल इच्छा आहे की सगळ्यांनी प्रेम करा, सगळ्यांनी क्षमा करा, सगळ्यांनी दया करा. Amen. त्याला विशिष्ट कॉलिंग लागत नाही. But पण the Holy Spirit gives you your specific पवित्र calling. आत्मा तुला तुझं विशिष्ट कॉलिंग देईल. Because he is inside you. कारण तो तुझ्या हात आहे. He leads you. तो तुला चालवतो. He guides तो you. तुला मार्गदर्शन करतो. Amen. आमेन. The Holy Spirit is not just a feeling. पवित्र आत्मा म्हणजे एक आयावा फिलिंग आणि भावना नाही. No, I feel नाही, goosebumps now. नाही, मला आता ना शहारे आले. काय कामाचे ते काही बदलतच नाहीये. And the Holy Spirit is not emotions आणि also. पवित्र आत्मा म्हणजे भावनाही नाही. Holy Spirit is a person. पवित्र आत्मा एक व्यक्ती आहे. The Holy Spirit is not a force. पवित्र आत्मा काही कुठली फोर्स आणि शक्ती नाही. The Holy Spirit is not power. पवित्र आत्मा सामर्थ्य नाही. Yes, he has हा, power, त्याच्यात सामर्थ्य but he आहे is not power. पण तो सामर्थ्य नाहीये. पवित्र आत्मा पॉवर नाहीये. Holy त्याच्यात Spirit has force, पवित्र आत्म्याकडे फोर्स आहे. but he is not force. तो फोर्स He नाहीये. is a person. तो व्यक्ती आहे. Third पवित्र person आत्मा. in the Holy in दैवी the Trinity. त्रैक्यातलं तिसरं व्यक्तिमत्व पवित्र आत्मा आहे. He is God inside you. तो देव तुझ्या हात आहे. He is your guide. He is your तो teacher. तुझा मार्गदर्शक आहे. तो तुझा शिक्षक आहे. He is your तो helper. तुझा मदतगार He आहे. is your तो तुझा comforter. सांत्वनहार He आहे. is your तो counselor. तुझा सल्लागार He is आहे. your तो navigator. तुला मार्गदर्शन दाखवणार आहे. गाईड. Say, ग्लोरी ग्लोरी हालेलुया. the word of God gives principles. देवाचा शब्द तत्व देतो. The Holy Spirit gives direction, पवित्र आत्मा दिशा देतो. specific direction. विशिष्ट दिशा Go here, go there, do this, do that. की देवाने असं तत्व दिलेलं आहे. आता ते घेऊन इथे जा, तिथे जा, असं कर, तसं कर. Like जसं the Bible cannot tell you
which company to join. बायबल तुला हे तर सांगणार नाही ना नाव घेऊन कंपनी कुठली तू जॉईन करायची. But Bible will say work for your living. हा पण बायबल एवढं जरूर सांगेल की जर ममम करायचंय तर मग कुठेतरी काम करा आणि कमवा. Amen. Amen. But the Holy Spirit will tell you which company to go. पण पवित्र आत्मा सांगेल कुठल्या कंपनीत जायचं. That is the difference. तो फरक आहे. Amen. बायबल म्हणतं सगळ्यांनी कमवा मग खा. पवित्र आत्मा कंपनीचं नाव देतो की ह्या कंपनीत कामाला. Amen. आमेन. Bible will not tell you which scooter to buy. बायबल तुला ही सांगणार नाही की कुठली स्कूटर विकत Or which घ्यायची house to buy. या कुठलं घर विकत घ्यायचं. But the Holy Spirit will tell you. पवित्र आत्मा ते सांगेल. Amen. आमेन. And so He will give you direction. तर तो तुला मार्गदर्शन The देईल. Bible will give you principles. बायबल तुला तत्व देईल की असं Amen. लिहिलंय हे तत्व आहे याच्यावर हे तत्व. The Bible tells what is right, बायबल सांगतं हे बरोबर आहे असं करायचं. what is not right. हे बरोबर नाही असं करायचं नाही. हं? The Holy Spirit tells you what is right for you. पवित्र आत्मा तुझ्यासाठी काय बरोबर आहे ते सांगेल. Because what is right for your neighbor cannot be right for you. कारण तुझ्या शेजाऱ्यासाठी जे बरोबर आहे ते कदाचित तुझ्यासाठी बरोबर ठरणार नाही. For your neighbor, maybe the calling is of a singer. तुझ्या शेजाऱ्याचं I mean, पाचारण Bible singer, okay. बायबल प्रभूची गाणी गायचं सिंगर प्रभूची गाणी musician. प्रभूची गाणी गाणारा वाजवणारा गायक किंवा वाद्यकार असं तुझ्या शेजाऱ्यावर कॉलिंग कदाचित असेल. You may not know how to pick up a guitar. तुला गिटार उचलायचंही ज्ञान So नसेल your calling will be different. म्हणजे मग तुझं पाचारण वेगळं असणार आहे. And भोगा there- स्वतः तू नाही. The Bible cannot help you. The Holy Spirit will tell you. तिथे तुला बायबल नाही काही सांगणार पण तिथे पवित्र आत्मा मदत करेल कि Amen. उसके लिए गायकी है तेरे लिए मे भी मेरे लिए झाड़ू मारना है. Amen. मालूम नहीं. I Like don't know. Philip. जसं फिलिप Bible says in Acts 8:20. बायबल नाही. म्हणतं ना प्रेषित 8:29 मध्ये प्रेषित 8वा अध्याय 29वा वचन. The Holy Spirit directed Philip's steps. पवित्र आत्म्याने फिलिपाच्या पावलांना मार्गदर्शन केलं Go there. की तू तिथे जा. And so he went. म्हणून फिलिप गेला. Go near that chariot. जा त्या रथापाशी Speak to the eunuch. आणि जाऊन त्या षंडाशी बोल. Meet him. त्याला भेट. Tell him the salvation. त्याला तारण दे तारण सांग. That he didn't get from the word of God. ते देवाच्या शब्दातनं नाही मिळालं From the त्याला. word of God, he just got one thing. देवाच्या शब्दातनं त्याला एक गोष्ट मिळाली That Jesus said, की येशू म्हणाले go into the whole world, की संपूर्ण जगात जा. to the whole world, संपूर्ण जगात and preach the gospel. आणि सुवर्तमान सांग. The word of God didn't say, Philip, देवाच्या शब्दाने नाही सांगितलं go त्याला to eunuch. की No. फिलिपा षंडाकडे जा. Jesus didn't say, go to the eunuch. येशू त्याला म्हणले नाही षंडाकडे जा. See, what did Jesus say? येशू काय म्हणाले Go त्याला and preach the gospel to the whole nation. की जाऊन सर्व देशांना सुवार्ता सांग. आता whole nation मग कुठे जायचं मग? मग देशात जायचं कुठं अख्ख्या देशाला सांग बोलले तर खरे पण देशात पुण्याला जाऊ दापोलीला खडकीला मुंबईला का हैदराबादला. And then the मग Lord says, प्रभू बोलला go to the desert. रानात जा. There you will meet the eunuch. तिथे तुला षंड He भेटेल. is the treasurer तो खजिनदार of आहे. Ethiopia. इथोपियाचा And speak to खजिनदार आहे. him. त्या षंडाला सांग. That is specific. ती विशिष्ट इच्छा. Amen. कर See, वचनात नाही येतं. And- ते जाऊन कसं कर पवित्र आत्मा देतो. and the name also was given. नावही दिलं. Philip. फिलिप त्याचं नाव आहे. When he says Philip, then Philip must get up. फिलिप असं म्हटलं की त्या फिलिपने उठलं पाहिजे. Not John. फिलिप म्हटलं फिलिपने उठायचं जॉननी नाही. If John gets up, there will be no work. फिलिप को बुलाया और जॉन आया तो काम कुछ नहीं होने वाला. Philip only has to get up. फिलिपनेच उठलं पाहिजे. That is बुलाया specific फिलिप को. will. ही विशिष्ट इच्छा है कि फिलिप को बुलाया फिलिप आना है. जॉन आएगा काम होगा नहीं तो कॉलिंग फिलिप पे. Not only that, एवढंच नाही Philip didn't choose where to preach. फिलिपने नाही निवडलं कुठं सुवार्ता सांगायची. No. नाही. The फिलिपाने- Holy Spirit pointed the exact person to whom he was supposed to speak. पवित्र आत्म्याने त्याला अचूक व्यक्ती सांगितला की कुणाकडे जाऊन तुला सुवार्ता सांगायची. Amen. आमेन. असं उठसूट कुठेही असं नव्हे. One spirit step एक आत्म्यातलं पाऊल or one spirit led step किंवा एक आत्म्यातलं मार्गदर्शित पाऊल can change somebody's eternity for sure. कोणाची तरी अनंत काळचं जीवन बदलून टाकेल. Because when the नक्की. Holy Spirit leads you, there is sure victory. कारण पवित्र आत्मा जेव्हा तुला चालवतो ना 100% विजय. Amen. 100% विजय. Now, Paul all his life was reading the Bible. पॉल आयुष्यभर बायबल वाचत होता. He knew the Bible inside out as Paul- the back of his hand. पॉलला बायबल आतून बाहेरून तोंडपाड होतं. Amen. आमेन. But yet, तरी he was moving in every direction. प्रत्येक दिशेनं तो धावत होता ना. Wrong direction. चुकीच्या दिशेने धावत होता. It is the Holy Spirit that redirected his ministry. पवित्र आत्म्याने पॉलच्या मिनिस्ट्रीला परत दिशा दिली की असं नाही असं कर. Amen. वचन तर तुला माहितीये बायबल मध्ये काय लिहिलंय तुला माहितीये पण तू करतोय ते चुकीचं आहे तसं नको करू असं कर. In Acts 16, प्रेषित 16
Paul wanted to go to Asia, पॉलला जायचं होतं आशिया खंडात, but the Holy Spirit, no, you don't go to Asia. पवित्र आत्मा त्याला म्हणाला नाही तू नाही आशिया खंडात जायचं. Then Paul tried Bithynia, मग पॉलने बिथिनियाचा प्रयत्न केला and the Spirit said, no, not again, not there. आणि देवाचा आत्मा परत म्हणाला तिथे पण नाही, तिथे नाही. See, God was redirecting him to Macedonia. म्हणजे देव पॉलला मासेदोनियाला परत नेत होता. And so when the Holy Spirit blocks a door, तर पवित्र आत्मा जेव्हा दार बंदच करतो it means a better one is waiting. म्हणजे चांगलं दार उघडणार आहे, काहीतरी चांगलं दार उघडणार आहे. देवाने जर एखादं दार बंद केलंय तर म्हणायचं पुढचं दार देव काहीतरी चांगलं उघडणार आहे. I gave you so many testimonies from my own life, अगणित साक्षी माझ्या स्वतःच्या जीवनातून मी तुम्हाला दिल्या आहेत. how the Holy Spirit had led me into many things. कसं पवित्र आत्म्याने अनेक गोष्टींमध्ये मला चालवलं. What about Simeon, शिमोन, an त्याचं काय? old man? तो म्हातारा वृद्ध माणूस शिमोन, In Luke 2, लूकचा 2रा अध्याय 26 and 27, 26 आणि 27, लूक 2, Bible says बायबल म्हणतं it's the Holy Spirit पवित्र आत्मा, that revealed Jesus to him, पवित्र आत्म्याने त्याला येशू प्रगट केला, because the Holy Spirit was upon him. कारण पवित्र आत्मा त्याच्यावर होता. Now many children were being offered in the temple. तसं तर अनेक बाळांना मंदिरामध्ये समर्पित केलं जात होतं. Many mothers were bringing their children. तसं तर अनेक माता आपल्या लेकरांना घेऊन मंदिरात समर्पणाला आलेल्या होत्या. Yes, in the photo you see the baby Jesus with a halo around his हा, head. फोटोमध्ये तुम्ही पाहता की बाळ येशूच्या वर असं चमकतं काहीतरी आहे. But in reality there was no halo. वास्तविकतेमध्ये असं काही नव्हतं ना येशूच्या डोक्यावर की त्याच्यावरती असं चमकतं काहीतरी मुकुटासारखं The होतं Holy आणि शिमोनाला कळलं की येशू आला. No, the Holy Spirit had to tell him, पवित्र आत्म्याने त्या म्हाताऱ्या शिमोनाला सांगावं लागलं. because Bible says कारण बायबल म्हणतं in Luke 2:26, लूक 2:26 it had been revealed to him by the Holy Spirit. पवित्र आत्म्याने त्याला प्रगट केले होते. See that? Who revealed Jesus to him? येशू कोणी प्रगट केला त्याला? It's the Holy Spirit. पवित्र आत्म्याने. Who revealed Jesus to you? येशू तुम्हाला कोणी प्रगट केला? Holy Spirit. पवित्र आत्म्याने. Otherwise you wouldn't be sitting here. नाहीतर तुम्ही चर्चला येऊन बसला नसता. Don't say no, but I gave my heart to Jesus. That's how Jesus was revealed to me. त्यात आणि No. असं म्हणू नका नाही मी माझं हृदय येशूंना दिलं म्हणून मला येशू कळले. तुझा काही सहभाग नाहीये. Then why you didn't receive Jesus before? मग अगोदर का नाही तुला येशू मिळाले? Why 50 मध्येच हा तुला का सापडलं येशू? 50शीतच येशू मिळाला असं का? काहींना, सगळ्यांना नव्हे, काहींना 50शीतच सापडला असं का? तुझं योगदान काही नाही, भ्रमात राहू नको. It was the Holy Spirit who revealed to you. पवित्र आत्म्याने तुला प्रगट केलं. And then your tears fell from your eyes. त्याच्यानंतर डोळे भिजायला लागले And आणि then पाणी. you said, Jesus, मग ते forgive म्हणा, me. येशू मला क्षमा कर. Amen. आमेन. It was the Holy Spirit that guided him to the temple at the right moment. पवित्र आत्म्याने त्याला मंदिरामध्ये योग्य वेळेला नेलं. I mean, he was not Anna the prophetess. आता आना संदेशची तर नव्हता तो. She was sitting in the temple all her life. ती आयुष्यभर मंदिरात बसली होती. From आना the time संदेशची. she became widow, जेव्हापासून ती विधवा झाली she was found only in the temple. तेव्हा ती मंदिरातच होती. Simeon was not in the temple. शिमोन नव्हता मंदिरात. He was म्हातारा. living outside. तो बाहेर जगत होता. But the Holy Spirit said, पवित्र आत्मा त्याला म्हणाला Simeon, get up, शिमोन उठ, run to the temple. धाव मंदिरात. Because कारण Mary, Mother Mary, is taking Jesus in her arms मरिया माता येशू बाळाला घेऊन and आली dedicating it in the आणि temple. मंदिरात त्याचं समर्पण करतेय. Run! धाव. He must have run there. असा धावला असेल त्या म्हातारपणात पण तो. And then he must have seen, oh, there were many ladies. आणि अनेक बायका तिथे होत्या ना मुलांचं सगळं समर्पण आपलं करायला. बाळ घेऊन चाललंय. प्रत्येक जण आपापलं बाळ घेऊन आहे. आता याच्यामध्ये कोण आहे मग अभी येशू? इसमें बाळ येशू कोण आहे? Because I mean, it's not written on the face. कारण कपाळावर तर लिहिलेलं नाही. All children are glorious. सगळी बाळ छानच दिसतात हो. It was not that Jesus' बाळं face was गोड more असतात. light, enlightened or nothing. येशू बाळाचा चेहरा फार प्रकाशमान ग्लो वगैरे असं काही नव्हतं. See? सगळी बाळ गोड. But the Holy Spirit said, पवित्र आत्मा बोलला हे नाही ते पुढे जा. हा हे नाही हे नाही हे. असं Like you know, Samuel was told, हाँ. not this fellow, that fellow. जसं शमूएलाला पवित्र आत्म्याने सांगितलं हा नाही तो See? हे नाही तो. That means what? म्हणजे काय? The Holy Spirit can position you in the right place at the right time. पवित्र आत्मा तुम्हाला योग्य वेळेला योग्य जागी ठेवेल. Amen. पोझिशन घ्यायला लावेल की आता माझी वेळ आली, अभी मेरा नंबर लग गया. Praise God. Amen. He will say, go and go this place. पवित्र आत्मा तुमच्याशी बोलेल आणि म्हणेल that तिकडे जा place. तिकडे जा, Try this company. ही कंपनी ट्राय कर. Say, हे पवित्र आत्मा He's सांगतो. speaking to you in your heart. हृदयात बोलतो. पहिल्यांदा थोडं चूक होणार, हो. इथलं जायचं मग तिथं हो. जाणार. पहिल्यांदा तरी धडपड, But पहिल्यांदा you should थोडी धडपड continue. पहिल्यांदा आपण थोड्या ठेचा खातो, धडपडतो.
पोहता आता शिकतो आपण करत राहायचं हार नाही मानणे का Amen. आमेन Maybe he said, go to Nineveh, you went to हो Tarshish. कदाचित असं झालं असेल योनाला सांगितलं हरकत त्याला म्हटलं होतं निनेवेला जातो गेला तार्शिशला पण दुसऱ्या दिवशी तुम्ही बरोबर निनेवेला बरोबर जाणार. तुम्ही निनेवेला दुसऱ्या दिवशी येताय कारण असं काय काय घडतंय की नाव हदरली डोस Maybe माझी नाव 1 month पाण्यावरी. you are going to Tarshish. महिनाभर तुम्ही तार्शिशला मुक्काम ठोकला But the असेल next month, February, you will go to Nineveh. पुढच्या महिन्याला फेब्रुवारीला तुम्ही गपचूप निनेवेला And येणार then you will understand. मग तुला कळणार म्हणजे असं सिग्नल मिळालं तर म्हणजे बरोबर आहे. हा हे असं सिग्नल जे मिळत होतं ना ते हा. बरोबर नव्हतं. आता नाव माझी हलत नाही हादरत नाही ना छे. का बराबर रस्ता पकडाय नाव एवढी हादरवती ना रस्ताही गलत पकडा आम्ही Amen. असं असतं ते Some believers say, काही बिलियन माणसं म्हणतात Pastor, पास्टर I don't hear the Holy Spirit. मला पवित्र आत्म्याचं ऐकूच येत नाही But when it is time to eat chicken, पण चिकन खायची वेळ आली chicken biryani, चिकन बिर्याणी they hear a small whisper saying, की छोटा आवाज येतो बरोबर कानात एक प्लेट नाही 2 प्लेट घेऊ. हा How they know हा? that voice? कसं? ते बरं कळतं हा? ते बरं कळतं याच बरं कळतं सगळ्यांना एक तंगडी कबाब मंगा हो का नहीं एक नहीं दो. दो अच्छा अरे कैसा दो मालूम? दो? तंगड़ी वो भी नहीं. तंगड़ी कबाब अंदर से मेरे को आवाज आया 2 लो. एक अच्छा नहीं. अरे वाह अंदर से कहां से आवाज आया? अंदर से क्या ऐसा कैसा अंदर से ऐसा नहीं आवाज आया कि कम खा नहीं तो और कुछ हो जाएगा ऐसा नहीं आवाज आया कभी Say, तर्री मत खा how हाँ? you from inside it said नहीं, to अंदर take से 2 plates not अंदर से one. ऐसा लगा ना कि 2-3 प्लेट आज खा ही ले और फिर कल क्या कर मर जा See, you hear, ऐकू येतं but पण- the issue is discernment. अरे ओळखून घ्यायची कुवत पाहिजे बेटा Where तिथं your प्रभू- eyes are, तुझे डोळे there पुढे- your treasure will be. तुझे डोळे जिथे असतील तिथे खजिना जिथे आहे, तिथे डोळे पाहिजे Sorry, where your treasure हा. is, there your eyes डोळे will be. जिथे आहेत तिथे खजिना नको खजिना जिथे आहे, तिथे डोळे ठेव Now- जिथं देव आहे तिथं श्रद्धा ठेव जिथं कुठेही श्रद्धा ठेवशील तिथं देव नाही Like- जिथं देव आहे तिथं श्रद्धा ठेव Like when you're walking on the road, जसं समजा तू रस्त्यावर चालतो if there is a sound of a coin, समजा नाणं पडल्याचा आवाज आला टाक आपलं कसं तिथं जातं पैसे म्हणजे आपलं बरोबर आवाज कान एकदम उघडं असतं. पैसे का आवाज अपने को बरोबर सुनता है इधर पैसा Amen. गिरा है। इसके किसका पैसा गिरा है ते वो when a man falls we don't see only. माणूस आवाजच नाही आला पडला मला. अख्खाच्या अख्खा 6 फुटी Your माणूस wife पडला. falls down next हा? to you, you don't hear. अख्खीच्या अख्खी तुझी बायको 5 फुटी खाली पडली आवाज आला का तुला पण पैसे पडला आवाज येतो एक मला नाणं आला पडतं होता. कुणाच्या खिशानं अरे उधर ना ऐसा ना एक नोट ना ऐसा गिरा हुआ देखा वो बराबर देखा अख्खीच्या अख्खी 5 फुटी पडली So दिसले the Holy Spirit is the problem is not the Holy Spirit volume. प्रॉब्लेम पवित्र आत्म्याच्या आवाजाच्या व्हॉल्यूमचा नाहीये The problem is the believer's attention. बिलियन लोकांचं लक्षच नाही ना लक्ष कुठे Because your accuracy in life, कारण आयुष्यात तुझी जी अचूकता आहे it depends on the sensitivity to the Holy Spirit. पवित्र आत्म्याला तू किती संवेदनशील आहेस त्याच्यावर असणार आहे You need to realize He is inside तुला me. कळलं पाहिजे पवित्र आत्मा माझ्यात आहे Yes, yes, He will lead me. आहे तो He will मला lead me. चालवेल तो मला चालवेल हम दोनों अलग नहीं हम दोनों एक है And when He leads you, आणि जेव्हा तो तुम्हाला चालवेल you don't waste your years. मग आपण आपली वर्ष वाया नाही घालवत करू घ्या नको काय करू घ्या नको की करू घ्या नको घ्या Some ऐसे people लोकांने have करू नको wasted their years because they don't hear the Holy Spirit. काहींनी आयुष्य वाया घालवलंय कारण पवित्र आत्म्याचं ऐकतच नाहीत Some people they are saved, काही लोकांचं तारण झालंय then after 10 years they take water baptism. तारण झाल्यानंतर 10 वर्षांनी बुडून पाण्याचा बाप्तिस्मा After घेतात 20 years they have baptism of the Holy 20 Spirit. वर्षांनंतर पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा होतो After 30 years they say, I want to work something for 30 God. वर्षांनंतर मग म्हणतात की माझा विचार अजूनही विचार आहे की काहीतरी देवाचं काम करावं And by that time they are 80 आणि तोपर्यंत ते 80त असतात and they cannot do anything काय करायला जमणार आहे 80 because माणसाला जमतं काही they need prayers for themselves. का स्वतःसाठीच मग आज प्रार्थनेची गरज डोकं असते दुखलं, उद्या पाय हो दुखलं. 80च्या वयात गुडघा माणसांचं दुखलं. काय होतं डोळे दुखतात पाय दुखतात गुडघे दुखतात काय काय दुखतंय Amen. आहे ते सगळं दुखतं 80त These days who wants an old person? हो अलीकडे घरात म्हातारा माणूस सगळ्यांना नको असतो बेटा Yes. कारण दुखतं खूप ना त्यांना इसलिए बूढ़े लोग किसी को नको आजकल Destiny becomes clearer आयुष्याची दिशा ठरलेली क्लिअर होते when your spirit becomes कधी quieter. जेव्हा आत्मा तुझा प्रज्वलित होईल It should become quieter. शांत होईल शांत प्रज्वलित नाही शांत होईल Sometimes lock yourself in the room and sit quietly. कधी कधी ना स्वतःच्या खोलीत बंद होऊन शांत बसा सगळं घोळखाना बाहेर पाठवा. सगळा गोळका बाहेर पाठवा आतमध्ये सबको बाहर निकाल सबको बाहर निकाल और खुद का नोंडी वेले बंद कर म्हणजे एकदम स्वतःच्या खोड्याही बंद कर Silent sit down. शांत बस नाही मी 2दा केलं होतं पण 3दा कर. हो ना नाही मरेपर्यंत कर ना काय हरकत काय आहे
मरेपर्यंत करणं हरकत Because नाही. the Holy Spirit is not optional. कारण पवित्र आत्मा अनेक पर्यायातला एक पर्याय नाहीये. He is essential. तो गरज आहे. तो एकच पर्याय आहे. You can't walk in God's will with your ears closed. तुझे कान बंद करून देवाच्या इच्छेत तुला चालता नाही You येणार. can walk with your eyes closed but not with your ears closed. डोळे बंद करून चालता येईल देवाच्या इच्छेत, पण कान बंद करून देवाच्या इच्छेत चालता नाही येणार. When a child is born, he may not be able to see, but he can hear from the day he is born. एखादं बाळ जन्माला आल्यानंतर कदाचित त्याला दिसत नसेल, पण पहिल्या दिवसापासून त्याला ऐकू येतं. Amen. आमेन. Some Christians, they treat the Holy Spirit like a backup generator. पण काही लोक पवित्र आत्म्याचा वापर बॅकअपला जनरेटर कसं लावतात तसं करतात. Like a आपल्या- spare tire on your scooter. त्या स्टेपनी असते ना स्कूटरला, गाडीला, तसा वापर करतात. When the tire is flat, then they remember, Stepney. की टायर पंक्चर झालं की मग त्यांना स्टेपनी आठवते. Don't make the Holy Spirit your last resort. पवित्र आत्म्याला तुझा शेवटचा पर्याय बनवू नको. Make him your first voice. पहिला आवाज पवित्र आत्म्याचा. Train your spirit sensitivity. तुझ्या आत्म्याला एक आत्मिक संवेदनशीलता शिकव. Spend time in prayer. प्रार्थनेत वेळ घालव. Spend time in worship. वचनात आराधनेत वेळ घालव. Today the Lord woke me up very early, आज 4:30, तर 4 सकाळी o'clock. देवाने मला खूप लवकर उठवलं 4 वाजताच. Go and pray. की जाऊन प्रार्थना कर. I started praying. मी केली For प्रार्थना. hours together. कितीतरी तास केली. Say, listen to him. ऐका त्याचं. Then he will value you. मग तुमची किंमत करेल तो. Amen. आमेन. Because you cannot hear the voice of the Holy Spirit when the world wakes up and is louder. पवित्र आत्म्याचा आवाज तुम्हाला संपूर्ण जग जागं झालं आणि गर्दी गोंगाट सगळं सुरू झाल्यानंतर ऐकू येणार नाही. Because then everything starts. कारण मग सगळं सुरू होतं. In the kitchen, all the vessels are making स्वयंपाकघरामध्ये noise. टणटण फणफण सगळी सुरू होते. Children are making noise. मुलं आवाज करायला लागतात. Say, त्याच्या अगोदर शांततेत पवित्र आत्म्याचं ऐकून घ्यायचं. Amen. आमेन. Because if the world is louder, कारण की हा जग जे एवढ्या जोरात बोलतंय, more than your spirit, तुझ्या आत्म्यापेक्षाही जास्त मोठा व्हॉल्यूम जरा जगाचा आहे. you will never hear his voice. तुला पवित्र आत्म्याचा आवाज कधीच ऐकू येणार नाही. कारण जगाचा व्हॉल्यूम फार मोठा झालाय तुझ्या हृदयात. Amen. And always be ready to hear even small instructions. आणि छोट्या छोट्या ज्या गोष्टींमध्ये तो मार्गदर्शन देतो ना, ते सुद्धा ऐकायचं. Like छोट्या once छोट्या. Benny Hinn shared, जसं एकदा बेनियन यांनी सांगितलं, he was having lunch with some of his friends त्यांच्या काही मित्रांसोबत ते जेवायला बसले होते. after the meeting, सभा संपल्यानंतर and the Lord said, प्रभू त्यांना म्हणाला, get up उठ, and go in your room. जा तुझ्या खोलीत. He didn't go. नाही गेले ते. And he said the evening meeting was so dull. आणि ते म्हणाले, माझी संध्याकाळी जी सभा होती ना, ती इतकी डल गेली ना की बास. Sometimes कधी कधी we do that. आपणही असं We all करतो. make mistakes सगळ्यांकडनं चुका होता तो. because after all we are living in this शेवटी या perishable body. नाशकारक देहात आपण जगतोय, त्यामुळे चुका सगळ्यांकडनं होतात. But it's always good to obey him. पण आज्ञापालन करणं त्याचं नेहमी चांगलं. Because small obedience कारण छोटे छोटे आज्ञापालन leads to major revelation. मोठ्या मोठ्या प्रगटीकरणाकडे नेतं आपल्याला. Amen. आमेन. And pray in the spirit daily. आणि रोज आत्म्यात म्हणजे अन्य भाषेत प्रार्थना करा. Tune your खरा भाषा spirit's frequency. आणि आत्म्याची फ्रिक्वेन्सी ट्यून करा. Like Jude 1:20 says, यहूदा 1:20 जसं म्हणतं, growing in the Holy Spirit. पवित्र आत्म्यामध्ये वाढत जा. Don't rush. घाई 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 करू नका. Wait for his leading. थांब जरा, तो मार्गदर्शन करेल मग पुढे जा. The Holy Spirit is never late. पवित्र आत्मा कधी उशिरा येत नाही बेटा. If God is silent, जर देव शांत आहे, be still तू शांत राहा. because he is preparing some instructions. कारण तो काहीतरी मार्गदर्शन तयार करतोय. That's what Galatians 5:16 says. गलाती 5:16 लिहिलंय ना, Walk with the Spirit daily. आत्म्यात रोज चाला. Let them check your decisions before people do. आणि त्याला तुमचे निर्णय चेक करू दे, लोकांनी Amen. करण्या अगोदर. Before people say anything, check on the Holy Spirit. लोकांनी काही सांगण्या अगोदर तुम्ही पवित्र आत्म्याकडे जाऊन तपासा. Allow him to convict you. त्याला परवानगी द्या की पवित्र आत्म्या तू मला स्पर्श करून सांग. Allow him to correct you. पवित्र आत्म्याला परवानगी द्या की तू माझी चूक मला सांग. When people correct you, you are still not mature. आणि लोकांनी तुझ्या चुका तुला सांगितल्या ना की तेव्हा तू तरी तेवढा समंजस नसतोस. But when the Holy Spirit corrects you and you take the correction, you are mature. आणि Christian. पवित्र आत्म्याने जर तुला तुझी चूक सांगितली आणि मग ती आपण लगेच चूक घेतो, सुधरवून घेतो आणि प्रौढ बनतो. If somebody has to convict you,
कोणाला तरी जर तुला येऊन असं कन्व्हिक्ट करावं लागलं you're way behind than God. त्याचं म्हणायचं तू देवापासून फार कुठेतरी लांब, अतिशय लांब आहेस. But if conviction comes on your own, पण तो स्पर्श तुला जर स्वतःहून झाला ना you're alive to the Holy तर Spirit. तू पवित्र आत्म्याला जिवंत आहेस. Amen. आमेन. देवाच्या प्रीतीनं तुला गळ घातली पाहिजे. Follow the peace that He gives in your heart. जी शांती तो तुझ्या हृदयात देतो त्या शांती मागे चाल. If there is peace, शांती आली do it. कर. If there is no peace, शांती नाही don't do it. नको करू, Say. नको करू, नको करू. That As is the simple as that. navigating system that we तेच have inside us. मार्गदर्शन देणारी सिस्टम आहे आपल्या आतमध्ये. Colossians 3:16 says कलसे so. 3:16. So build intimacy with Him, तर देवाशी जवळचं नातं बांधा. because every relationship grows with conversation. कारण प्रत्येक नातं ना बोलून वाढतं बेटा. बोलाचाली संवाद संभाषण पाहिजे. Where there is no conversation, there is no relationship. जिथे संवाद संभाषण आणि बोलणंच नाही तिथे नातं बांधलं जातच नाही. In some homes, I see that the husband and wife, they never talk. काही घरांमध्ये मी पाहतो नवरा बायको बोलतच नाहीत. अरे आपण इतकं जवळ आहे, अजून हो काय ना. बोलायचं? हो No, का, conversation. हो ना, नाही हो It's very का, important. Builds relationship. हो ना, नाही आला हो का, असं कसं. अरे नाती जरा सुदृढ करा, वाढवा, बोला. And you cannot conquer the world if you cannot hear the Spirit of God. आणि देवाच्या आत्म्याचं जर तुला ऐकू आलं नाही तर तुला जगावर विजय घेताच येणार नाही. I pray that your spiritual eyes are opening this मी evening. प्रार्थना करतो आज सायंकाळी तुमचे आत्मिक डोळे उघडावेत Your discernment is sharpening this evening. आणि तुझी ती ओळखायची कुवत आहे ना त्याला धार लागावी. Your confusion is breaking this तुझा evening. गोंधळ आता आज तुटत आहे. Your spirit is, your steps are being led by the Holy Spirit. तुझ्या पावलांना पवित्र आत्मा मार्गदर्शन करत आहे. And I know your decision will be accurate आणि मला माहितीये तुझा निर्णय अचूक होणार आहे. because you are going by the sensing of the Holy कारण Spirit. पवित्र आत्म्याच्या सांगण्यावरनं तू करणार I आहेस. pray that your path will be straight मी प्रार्थना करतो तुझा मार्ग सरळ असावा. because the Lord says, कारण प्रभू म्हणतोय my spirit will whisper to you. माझा आत्मा तुझ्याशी बोलेल. My spirit will guide you. माझा आत्मा तुला मार्गदर्शन My करेल. spirit will guide you into my will. माझा आत्मा तुला माझ्या इच्छेतलं मार्गदर्शन And करेल. you will never miss your destiny in आणि Jesus' कधी तुझ्या name. आयुष्याची दिशा मिस होणार नाही, चुकणार नाही. You will येशूच्या never नावात. be knocking at wrong doors. कधी तू चुकीचं दार वाजवणार नाही You will not follow wrong voices. आणि कधी तू चुकीच्या माण्यांमागे जाणार नाही. The Spirit of God will lead you into your purpose. देवाचा आत्मा तुला तुझ्या संकल्पात चालवेल. In Jesus' name. येशूच्या नावात. Lord, I believe it's happening now. माझा विश्वास आहे आता हे घडत आहे. Your ears are being anointed by the holy oil. तुमच्या कानांवरती अभिषेक झालाय पवित्र तेलाचा. ओ रबा खराबा शंत महांदरू गो माही कराबा से. See, it's not the Holy Spirit that leads your feet. पवित्र आत्मा तुमच्या पावलांना मार्गदर्शन करेल असं नव्हे. It's the Holy Spirit that leads your heart that your feet may walk in the right steps. पवित्र आत्मा तुझ्या हृदयांना मार्गदर्शन करेल जेणेकरून तुझी पावलं योग्य पावलंच घेणार. And when the Holy Spirit leads your step, आणि पवित्र आत्मा जेव्हा तुझ्या पावलांना चालवेल your destiny need not be relying on guesswork. अशा रीतीनं पवित्र आत्मा जेव्हा तुझ्या पावलांना चालवेल तेव्हा तुझ्या आयुष्याची ठरलेली दिशा म्हणजे तर्क वितर्क करणारे प्रकार नसणार आहेत की मुझे ऐसा लग रहा है की मेरे लाइफ में ऐसा नाही, लग रहा नाही, I'm sure. 100% मला माहिती आहे. Third point, तिसरा मुद्दा माझा जन्म त्याच्यासाठी झालाय prayer. कळतं. तिसरा मुद्दा प्रार्थना. Third is prayer. तिसरा मुद्दा First we saw the word, पहिला आपण second the पाहिलं. Holy Spirit, third is prayer. पहिला आपण पाहिलं देवाचा शब्द, 2 पवित्र आत्मा, 3 प्रार्थना. And prayer is a compass that reveals God's will for आणि you. प्रार्थना हे कंपस आहे जे देवाची इच्छा आपल्याला प्रगट करतं. We all know Jeremiah 33:3. आपल्याला सगळ्यांनाच इर्म्या 33:3 माहिती आहे. Call to me आपल्याला तोंडपाठ आहे लिटरली की मला हाक मार, and I will answer you मी तुला उत्तर देईन and show you great and mighty आणि things. तुला ग्रेट महान गोष्टी दाखवीन. Amen. Amen. And so to seek God's will through prayer means तर देवाची इच्छा प्रार्थना करून शोधणे म्हणजे you talk to God sincerely every day. प्रामाणिकतेनं देवाशी रोज बोला. इमानानं Say, इमानानं. it is a two-way. हे दुहेरी ट्रॅफिक आहे. It's not an information. ही माहिती नाहीये, हे माहिती प्रसारण नाहीये, Amen. हे माहिती प्रसारणाचं साधन नाहीये. Because when you talk to God, God responds by giving you direction. कारण देवाशी बोलल्यानंतर देव तुला मार्गदर्शन He देईल. will put wisdom in your head. तुझ्या डोक्यात ज्ञान घालील, He will give clarity in your heart. स्पष्टता हृदयात देईल की लख कळतंय काय He करायचं will give you instructions. आणि तुला मार्गदर्शन पर सूची देईल.
Prayer is not shouting in the air. प्रार्थना म्हणजे हवेत ओरडणं नसतं बेटा. No, no. नाही 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 नाही. That is what the Baal's prophet, 450 of them did. बालचे संदेश ते 450 जे होते त्यांनी ते केलं हवेत They were ओरडणं. shouting and shouting. जोरजोरात ओरडतात, जोरजोरात ओरडतात, जोरजोरात ओरडतात. Elijah said, shout more, maybe he's gone on a vacation. मग एलिया त्यांना म्हणाला, अरे अजून जोरात ओरडा, कदाचित तो सुट्टीला गेलाय. असं. Amen. आमेन. And prayer is not repeating empty words. आणि प्रार्थना म्हणजे रिकामे उथळ शब्द सारखे सारखे तेच बोलणं, सारखे सारखे तेच बोलणं नव्हे. Prayer is communication with the Heavenly प्रार्थना Father. म्हणजे स्वर्गीय बापाशी संवाद, The संभाषण. place where God reveals जिथं देव आपल्याला प्रगट करतो His heart concerning your life. त्याचं हृदय तुझ्या जीवनासाठी. Amen. आमेन. Prayer is not trying to change God's mind. प्रार्थना देवाचं मन बदलायचा प्रकार नाहीये की मी ना प्रार्थना करून देवाचं मनच बदलून No, टाकीन no, आता no, no. की मला जे हवंय ते मिळूनच राहील. असं नसतं ते असं नसतं. See, when a hen sits on the egg, the कोंबडी egg जेव्हा- changes, not the hen. कोंबडी जेव्हा अंड उबवायला बसते, कोंबडी नाही बदलत, अंड बदलत. See? And so we are आपण eggs. अंड, Amen. तो कोंबडी. So you can never change God's mind. देवाचं मन तुम्ही कधी बदलू नाही शकत. You have to align yourself with God's plan. तुम्ही देवाच्या योजनेमध्ये स्वतःला अलाइन करून ठेवायचं. Nevertheless, you said, nevertheless, not my will, but let your will आणि be. म्हणायचं शेवटी, तरी माझी इच्छा नाही, तुझी इच्छा पूर्ण कर. Prayer, why should we pray? का प्रार्थना करायची आपण? Prayer shows what God wants. प्रार्थना दाखवते आपल्याला देवाला काय हवंय, When God wants, देवाला कधी हवंय, काय हवंय. प्रार्थना दाखवते how God wants it, देवाला कधी काय कुठे कसं हवंय, and who God wants in your life. आणि देवाला तुझ्या जीवनात कोण हवंय. See, and that's why if you don't pray, you will wander. म्हणून तुम्ही प्रार्थनाच जर केली नाही तर तुम्ही भटकणारच आहात की But if मुझे you- ऐसा लग रहा, मुझे वैसा लग रहा. But if you pray, you will walk in His पण purpose. प्रार्थना केली तर त्याच्या संकल्पात चाला की मुझे कुछ नहीं लग रहा, मुझे प्रभु बोल रहा है, मैं वही करने वाला So हूं. God will reveal His will even through prayer. तर देव प्रार्थनेद्वारे पण त्याची इच्छा प्रगट करेल. Like Daniel, जसं दानिएल, God reveals secrets through prayer to Daniel. प्रार्थनेद्वारे दानिएलला देवाने गुज रहस्य प्रगट केली. Yes, it says in Daniel 2:17 to दानिएल 19. 2:17 ते 19 मध्ये लिहिले. दानिएल 2:17 ते 29. When he was praying, 19 सॉरी, जेव्हा तो प्रार्थनेत बसला, God showed him देवाने त्याला दाखवलं the king's dream also राजाचं स्वप्न सुद्धा, and its meaning also. त्या स्वप्नाचा अर्थ सुद्धा. Now the meaning these fellows were ready to give. आता अर्थ हे द्यायला तयार होते. The king said, don't fool me, राजा म्हटला मला मूर्खात काढू नका, because you will say anything. तुम्ही काही बोलाल, याचा अर्थ असं आहे, हो. याचा अर्थ असं आहे. तुम्ही काही सांगाला, याचा अर्थ असा आणि त्याचा तसा तसा. Amen. But पण he who reveals the dream I had, मला जे स्वप्न पडलं ते स्वप्न its जर मला कोणी meaning, then I सांगेल, will hear from him only. तर त्याच माणसाच्या मुखातनं मी त्या स्वप्नाचा अर्थ सुद्धा ऐकीन. मला पडलेलं स्वप्न पहिलं त्याला सांगू. Yes. बाकी तर मी तुम्हाला म्हणेन मला असं स्वप्न पडलं, त्याचा अर्थ तुमच्यातलं कोणीही हा. काही सांगेल. If I say I saw in my dream that a black dog was going, जर समजा मी तुम्हाला म्हटलं माझ्या स्वप्नात ना काळं कुत्रं आलं, ते what you काळं will say? कुत्रं, तुम्ही काय म्हणाल? Black dog means evil spirit is coming to your काळं house. कुत्रं म्हणजे काही पास्टर, बोलायचं असं. काळं कुत्रं म्हणजे पास्टर दुरात्मा तुमच्या मागे आहे. तुम्ही काही बोला, कारण काळं ना, काळ्याला आपल्याकडे काही मानच नाही. See, काळं. but if I say, पण मी म्हणालो, मी सांगणार नाही तुला, मी जर तुम्हाला म्हणालो मला काय स्वप्न पडलंय मी तुम्हाला सांगणार नाही. त्याचा अर्थ विसरून जा. काय स्वप्न आहे अर्थ ते आधी विसर- बोल. आधी मला स्वप्न काय पडलं ते सांग. See, that only God can reveal. ते देवच सांगू And शकतो. so Daniel went into prayer. मग दानिएल प्रार्थनेला बसला. And Bible says, बायबल म्हणतं God showed him the king's dream देवाने दानिएलला राजाला पडलेलं पहिलं स्वप्न सांगितलं, and gave its meaning मग also. त्याचा अर्थ दिला. See, देव आपण स्मार्ट, बहुत स्मार्ट आहे. what men hide, God reveals to praying people. मनुष्य जे लपवतो ते देव प्रार्थना करणाऱ्या लोकांना प्रगट करतो. Amen. आमेन. And so prayer is the place where God reveals his heart to you. तर प्रार्थनाच ती जागा आहे जिथे देव तुला त्याचं हृदय प्रगट करेल. His direction, his specific will. मार्गदर्शन, त्याची विशिष्ट इच्छा. Amen. कहाँ मैं जाऊं, कहाँ मैं न जाऊं, बोलो मुझे प्रभु. Let it not be a prayer of panic. अशी गोंधळलेली प्रार्थना नको. Let it also not be a prayer of routine. आणि असं रुटीन हमारे में करते हैं म्हणून असं उगीच तेच उगीच तेच बोलू नका प्रार्थनेत. Seeking the Lord प्रभूला with मनोभावे all your heart. मनोभावे हृदयापासून. It should be हालेलुया. a prayer of hunger. अशी प्रार्थना की A मी prayer तुझ्या of विना thirst. भुकेला, मी तुझ्या विना तानेला मी A मरेन. prayer of pursuit. तुझ्या शिवाय देवबापा माझं जमत नाही, मला होत नाही, मला तू लागतो, तू माझा आहे, मला बोल. See, when I was saved in 1988, 1988 साली जेव्हा माझं तारण झालं, I did never run
looking out for prophets. एक तर मी कधी संदेश त्यांना शोधत शोधत गेलेलो नाही. Never went after advisors नेव्हर एव्हर कधी मी संदेशांमागे सल्ला देणाऱ्यांमागे गेलेलो नाही. or spiritual shortcuts. का आध्यात्मिक शॉर्टकट मी कधी घेतलेलं नाही. Because while others were chasing after prophets, कारण तेव्हाची बाकीची माणसं सुद्धा संदेशांच्या मागे लागलेली to असताना hear God's will for themselves, त्यांच्यासाठी देवाची इच्छा काय आहे हे संदेशांकडून माहिती करून घ्याय मागे त्या काळात सुद्धा लोक लागलेली असताना I was chasing after God. मी देवा मागेच होतो. It's simple. सिंपल आहे. Amen. Simple. After work, कामानंतर माझा ऑफिस आवर संपले I would come home की मी घरी यायचो, little early, थोडा लवकरच यायचो, freshen up, फ्रेश व्हायचो and then I used to say to my wife, आणि बायकोला म्हणायचो I'm going for prayer. मी प्रार्थनेला चाललो. Many nights, अनेक रात्री I would climb up to the terrace of our building, माझ्या बिल्डिंगच्या टेरेसला मी जायचो. just me, the night sky, मी रात्रीचा आकाश and the presence of God. आणि देवाचा सहवास. At times I used to put sand and kneel on it. कधी कधी वाळू टाकायचो, त्याच्यावर गुडघे टेकायचो. No crowd, no गर्दी noise, नाही, कोणी नाही, no prophet, no camera, no संदेशता spotlight. नाही, कॅमेरा नाही, सेल्फी वेल्फी सेल्फ शूटिंग कुछ नाही. Just God and hunger. देव आणि माझी भूक. I would walk, I would pace, I would cry. चालायचो, जोरजोरात चालायचो, I used to रडायचो, whisper, I used to worship, I खुश used to बुजायचो, praise, आराधना करायचो, स्तुती करायचो and talk to God in the open heavens. आणि देवाशी त्या उघड्या आकाशात बोलायचो. And I did it night after night आणि रात्र मी हे केलेलं आहे. with पिंपरीत sincerity. Yes. प्रामाणिकतेनं कर्मयोग सोसायटी पिंपरी, Yes. With brokenness तुटलेल्या हृदयानं and above all desperation. आणि एक व्याकुळता की मला देव हवा आहे. And that's how God's will began to unfold in my life. अशी मग देवाची इच्छा माझ्या जीवनात उघडी व्हायला लागली. फ्रॉम 1988 then 89 September he came to me. Amen. Not in a crusade, क्रुसेड मध्ये नाही, not in a conference, कॉन्फरन्स मध्ये नाही, not through someone else's voice, कोणीतरी बोललं मग मला कळलं नाही, but in the secret place of the Most High. पण परमोच्च देवाच्या गुप्त स्थानी. He who dwells in the secret place of the Most High shall abide under the shadow of the Almighty. Psalm 91:1. Under the stars, चांदण्यांखाली one prayer at a time. एक एक प्रार्थना, एक एक प्रार्थना. Amen. आमेन. And then that's how in 1989, September 23rd, He opened my तसं eyes. मग 23 सप्टेंबर 1989 साली त्याने माझे डोळे उघडले, माझं देबान हरपलं. If you pursue His will, त्याच्या इच्छेमागे जर असं लागलात ना, you will never miss His will. कधी त्याची इच्छा तुमच्याकडनं चुकणार नाही, राहून जाणार नाही. If you pursue God, देवा मागे जर असं लागलात ना, you will never miss His will for your त्याची life. इच्छा कधी तुझ्याकडनं राहून नाही जाणार की अरे मेरे से होया ही नहीं हो रही है, ऐसा रह नहीं The जाता. God you seek in private, खाजगी तुझ्या जीवनात जेव्हा तू देवाला शोधशील, He will reward you in public. तो तुला पब्लिक समोर त्याचं प्रतिफळ देईल. People see God in public, पण लोक काय करतात, पब्लिकच्या समोर प्रार्थना खूप करतात, and that's why only the four walls know them. म्हणून फक्त 4 भिंतीच त्यांना ओळखतात. But when you are in the four walls, पण जेव्हा तुम्ही 4 भिंतीत असता, the whole world will know. अख्खं जग तुला ओळखायला लागेल. पहिलं 4 भिंतीत खाजगी रीतीनं प्रार्थना करायला शिक, एकटा पण देवाबरोबर, See, तुला जग ओळखायला लागेल. that season of seeking God became my compass. देवाला शोधायचा तो माझा जो सीझन होता, तो माझ्या मिनिस्ट्रीचा आणि आयुष्याचा कंपस झाला. Prayer aligned my spirit. प्रार्थनेनं माझा आत्मा देवाशी जुळला. Prayer opened my ears. प्रार्थनेने माझे डोळे आणि कान उघडले. Prayer directed my steps. प्रार्थनेने माझ्या पावलांना मार्गदर्शन केलं. Prayer revealed what plan He प्रार्थनेने has मला for me. प्रगट केलं की देवाची योजना माझ्या जीवनात काय आहे. Prayer shaped my destiny. प्रार्थनेने माझ्या आयुष्याच्या दिशेला आकार दिला. मला समजलं The why was I same God born. who revealed His will to me ज्या देवाने त्याची इच्छा मला प्रगट केली, will reveal His will to you. तोच देव तुलाही त्याची इच्छा प्रगट You don't करेल. need to run anywhere. ऍक्च्युली तू कुठेही धावायची गरज नाही. नाही मुझे उधर जाके आने One दो. person मुझे came उधर yesterday for prayer. काल एक व्यक्ती माझ्याकडे प्रार्थनेला आले. He said, I was running to a prophet, म्हणाले मी एका संदेशा मागे खूप लागलो होतो. and that prophet never left me after that. त्या संदेशाने त्यानंतर मला सोडलंच नाही. If you leave me, you are gone. तू जर मला सोडलं तर म्हणे गेला तू, असं म्हणाले त्याला. He was living in fear. बिचारा घाबरून जगत होता. And then he कालच. said, then he said, in 2018, I started coming आणि here. म्हणे 2018 या साली मी तुमच्याकडे इथे यायला लागलो I got the release in आणि my मला spirit. सुटका मिळाली आत्म्यात. Amen. असं होतं.
Look at Hannah. हन्ना She prayed and prayed प्रार्थना केली, तिने प्रार्थना केली 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 until her destiny was revealed to her. आयुष्याची दिशा तिला प्रगट होईपर्यंत केली. Amen. आमेन. She prayed with tears. अश्रुपूर्ण रीतीनं प्रार्थना केली And God gave her Samuel, आणि देवाने तिला शमूएल दिला, a prophet who became a nation changer. संदेशनाथ दिला, जो देश आणि राष्ट्र बदलणारा झाला. Say, prayer always births what pain cannot birth. प्रार्थना नेहमी अशाला जन्म देते जे वेदनेतनं जन्माला येत नाही. Amen. प्रार्थना त्याला जन्म घालते. If the pain is without prayer, that pain is going to kill you. प्रार्थनेशिवायची वेदना तुला ठार मारेल. Amen. प्रार्थनेत सकट वेदना असेल तर त्याला काहीतरी आकार पण आहे. Even when Jesus was choosing his disciples, he prayed. येशूंचे शिष्य निवडताना सुद्धा येशूंनी प्रार्थना केली Whole night. संपूर्ण रात्र. Yes, Luke 6:12 says. लूक 6:12. Whole night he prayed to संपूर्ण select रात्र. 12 of his disciples. संपूर्ण रात्र प्रार्थना केली येशूंनी 12 शिष्य निवडायला. When you want to make a major decision in your life, आयुष्यात जेव्हा तुला काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतात, quality prayer is needed. चांगले तास, दर्जाचे तास प्रार्थनेत गेले पाहिजेत. If Jesus needed prayer to decide, what about us? येशूंना ती प्रार्थना गरज पडली, प्रार्थनेची गरज पडली, तो निर्णय घ्यायच्या अगोदर आपल्याला किती गरज असणार आहे? Some people pray like fire alarm. काही लोक फायर अलार्म सारखी प्रार्थना करतात. They only pull it when something is burning. काहीतरी म्हणजे आत्ताच जे मी सांगितलं, आग लागल्यानंतरच प्रार्थना. Or then they pray, Lord, bless my food, bless my clothes. येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्यांना आशीर्वाद नाही कर. तर एवढीच प्रार्थना करतात, मला आशीर्वाद दे, माझं अन्न, माझं पाणी, माझं 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 One सगळंच lady आशीर्वाद. used to pray many years back. एक बहीण होती, अनेक वर्षांपूर्वी नेहमी अशीच प्रार्थना करायची. येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्यांना हो, आशीर्वाद कर. आता येणारे जाणारे कुठं? कशाला म्हणजे वाय वॉट, त्यांना येऊ जाऊ दे ना नीट, त्यांना नीट येऊ जाऊ दे की बाबा. Who knows where he is going? हा. Who knows from where? कोणाला माहिती आहे तो येणारा जाणारा कुठं चाललाय आणि कुठे येतोय. लीव्ह देम अलोन, त्यांना सोड. Amen. येणारे जाणारे Say, सगळे bless my आशीर्वाद. day. माझा दिवस आशीर्वादित कर, Bless me. मला आशीर्वाद Bless my food. Bless my माझा अन्न, family. माझा परिवार. Okay, bye, Lord. बाय. हो का? And heaven says, child, आणि स्वर्ग म्हणतं, बेटा are we having a conversation हा संवाद आहे, संभाषण आहे or signing of a voicemail? का वॉइस मेल है? काय है ये, क्या आया ये? हाँ, ईमेल आया, वॉइस मेल आया, क्या है? थोड़ा खत टाइम निकाल के खत लिखो. And prayer is not a monologue. आणि प्रार्थना म्हणजे असा मोनोलॉग नाहीये, It's a meeting place. एक भेटायची जागा आहे. फक्त आपलं Abraham spoke to the Lord. अब्राम देवाशी And बोलला Lord spoke to him. आणि देव त्याच्याशी Then बोलला. Abraham spoke to the मग अब्राम Lord. परत बोलला. And the Lord answered देवाने him. त्याला उत्तर दिलं. अशी ती मीटिंग असते. इट्स अ बोर्ड रूम मीटिंग. Amen. बोर्ड रूम मीटिंग. ते असे तोंडपाठ केलेले डायलॉग का संवाद नसतात. Amen. आमेन. And when you are found on the knees, आणि तू गुडघे टेकलेले जर सापडलास, everything becomes clear. सगळं क्लिअर होतं. You know, the problem with us is we are not spending enough time on our knees. आपली समस्या तीच आहे, आपण गुडघे टेकून जास्त वेळ घालवत नाही. We like to discuss. आपल्याला असं चर्चा करायला चलिए. आवडतं. आपण डिस्कशन करू. चाय पे चर्चा करेंगे. हो, चाय पे चर्चा. असं. चाय पे चर्चा में तुम जिंदगी बिगड़ जाएगी. हा, चाय पे चर्चा नको. लेट्स हॅव अ कॉफी टुगेदर. नको. Destiny is always discovered in the secret place. आयुष्याच्या दिशा नेहमी गुप्तस्थानी प्रगट होतात. Amen. आमेन. आयुष्याच्या दिशाना ठरलेल्या. Now people want to find answers to their prayer online. पण कसं असतं, लोकांना ना ऑनलाईन पण आपल्या प्रार्थनेची उत्तरं शोधायला आवडतात. Amen. ऑनलाईन. And if it doesn't work, आणि जर नाही काम झालं, then they come to God. मग देवाकडे येतात. But first is Prophet Google. पहिलं गुगल संदेश टाक. Amen. गुगल गुरु. Don't let Google be your first teacher गुगल गुरु तुझा पहिला शिक्षक नको and God be a last resort. आणि देव शेवटचा पर्याय नको. Let us all make our prayer a lifestyle. सगळ्यांनी प्रार्थनेला आपली जीवनशैली बनवा. Even 10 minutes. 10 मिनिटं जरी असेल तरी, 10 minutes 10 मिनिटाची सुद्धा to begin with is okay. सुरुवातीला 10 मिनिटंही बास आहेत. चल, Talk to him daily. रोज बोला त्याच्याशी, Meet him daily. रोज भेटा त्याला Pray before making decisions. आणि निर्णय घ्यायच्या आधी Pray प्रार्थना करा. before going out. बाहेर जायच्या आधी प्रार्थना करा. Amen. आमेन. Not long words. Jesus said, don't make long prayers. मोठ्या मोठ्या लांब लचक पण नाही. येशू म्हणाले असं लांब लचक नको करू. Honest words. प्रामाणिक शब्द येऊ देत. Some say, नाही आता अर्धा तास प्रेयर करायला सांगितलं, काहीतरी हो बोलायला ना. पाहिजे. हो का? अरे बाप रे. Not like that. हो नाही, तुम्हीच म्हटलं ना अर्धा तास एकदा अच्छा क्वालिटी टाइम प्रभु के साथ बिताओ.
म्हणजे काय असं करायचं का? Because my prayer list is, Pastor, only 10 नाही minutes. पास्टर, माझी प्रार्थनेची यादीच 10 मग मिनिटाची आहे ना. बाकीचा वेळ काय करायचं, काहीतरी बोलायचं. हो, बोलते. No, आम्हा- it's not the time. वेळ नाही रे, It's your quality prayer. चांगल्या दर्जाची If प्रार्थना your कर. list of 15 points is over, get up. 15 मुद्द्याची तुझी लिस्ट संपली तर उठ. नाही नाही, पण एक वाजायला पाहिजे हो ते. ना, हो का? घंटी वाजायला. No, it's असं not नाही, that. असं नाही, If असं your नसतं. prayer is over, get up. असं नाही, प्रार्थना संपली तर उठ. Amen. उठ. Pray in the प्रामाणिक spirit. प्रार्थना. Pray with understanding. आत्म्यात अन्य भाषेत प्रार्थना कर, समजणाऱ्या भाषेत प्रार्थना कर. That's what 1 Corinthians 14:2 says. 1 Corinth 14:2 मध्ये लिहिलंय, You talk mysteries to God. तुम्ही देवाशी गुजे बोलता. Amen. आमेन, आमेन. And I know a man who kneels down and prays will never walk in confusion. आणि मला माहितीये, जो मनुष्य गुडघे टेकून प्रार्थना करतो तो कधी गोंधळात चालणार नाही. Amen. आमेन. Everything becomes clear to him. सगळं क्लिअर होतं त्याला. गुडघे टेकून प्रार्थना करणाऱ्या माणसाला सगळं क्लिअर कळतं. Praise God. आमेन. Actually, there was a last point, but we will share some other time. शेवटचा मुद्दा सुद्धा होता, पण तो परत कधीतरी सांगूया आता. So God will speak to you first through the word of God, second by the Holy Spirit that is in you. तर देव पहिले तुमच्याशी देवाच्या शब्दातनं बोलेल, ना दुसऱ्या नंबरवरती पवित्र आत्म्याद्वारे बोलेल, And third is आणि 3 prayer. प्रार्थना, Fourth is 4 through good counseling. चांगल्या सल्लामसलतीनं. Amen. आमेन. Like today, as I spoke the word, through this also God will speak to जसं you. आज मी तुम्हाला हे देवाचं वचन उपदेश केला, यातून सुद्धा देव तुमच्याशी That बोलेल. is the fourth point. तो चौथा मुद्दा. Amen. आमेन. Let us worship the Lord. मग आपण देवाची आराधना करूया. आमेन. हम दोनों अलग नहीं है, अब हम दोनों एक साथ है। हम दोनों अलग नहीं है, अब हम दोनों एक साथ है। यीशु मेरा जीवन, यीशु मेरी शक्ति, यीशु मेरा प्राण और यीशु सब कुछ है। Amen. यीशु मेरा जीवन, यीशु मेरी शक्ति, यीशु मेरा प्राण, यीशु सब कुछ है। हम दोनों अलग नहीं है, अब हम दोनों एक साथ हैं। हम दोनों एक आदमी हैं। दोनों अलग नहीं है, अब हम दोनों एक आदमी है। तू मेरा जीवन, यीशु मेरा जीवन, तू मेरी शक्ति, तू मेरा प्राण और तू सब कुछ है। तू ही मेरा जीवन, तू ही मेरी शक्ति, तू ही मेरा प्राण और तू ही सब कुछ है। Thank you, Jesus. हम दोनों अलग नहीं है, अब हम दोनों एक साथ हैं। हालेलुया, हालेलुया. आराधना करा. Just for a second, worship Him. We'll end it. Everybody, hands up and please worship the Lord. Karabashand mahandoro ko ye. Worship Him. Every eye closed, hands up and worship Him. Thank you, Jesus. Jesus, thank you.
presence is mighty. त्याचा सहवास इथे महान रीतीने His आलाय. presence is mighty. त्याचा सहवास इथे महान रीतीने आलाय. He's going to touch you this तो night. तुम्हाला आज रात्री स्पर्श करणार He's आहे. going to open your ears, तो तुमचे कान उघडणार open आहे. your heart, तो तुमचं हृदय उघडणार open your आहे. destiny. तो तुमच्या आयुष्याच्या दिशा He is उघडणार going to आहे. make your life तो in तुमचं Jesus. जीवन घडवणार आहे येशूच्या रबा नावात. शखा रबा करबा रबा शंदो महंद करबा सीरबा से रिबा रबा शमा रबा करबा शंदलो मा करबा संत मम मंदरो. Those who need the touch of God, come immediately. ज्या लोकांना देवाचा स्पर्श हवा असेल त्यांनी लगेच इथे पुढे God या. is going to touch you. लगेच प्रभू तुम्हाला स्पर्श करेल आता. A dramatic revolution will take place एक in your life. ड्रामॅटिक प्रगटीकरण तुझ्या डोक्यात पडेल Yes, it will आता. happen. आता या वेळेला घडेल. He will reveal things that have been shut for years. अशा काही गोष्टी तुला तो प्रगट करेल ज्या वर्षोनवर्ष अशाच पडलेल्या आहेत. Yes, अशाच पडलेल्या आहेत. because when revelation comes, कारण प्रगटीकरण जेव्हा येतं you become unstoppable. मग तुम्हाला कोणी थांबवू शकत नाही. When revelation comes, प्रगटीकरण जेव्हा येतं your destiny clears. मग आयुष्याची दिशा क्लिअरली You come to know what to do. तुला समजतं मी काय करायचंय. Maybe the lid is closed for many years. कदाचित ते झाकण बंद असेल Maybe खूप the वर्ष. door has been closed for many कदाचित ते years. दार बंद असेल खूप वर्ष. You don't know which step to take, तुला माहितीच नाही काय पावलं which घ्यायची. move to make, तुला माहित नाही काय चळवळ करायची, where to go, कुठे जायचं, what to do. काय करायचं. Certain things have काही been गोष्टी blocked. ब्लॉक झालेले असतात. You are not getting a revelation तुला about ते it. प्रगटीकरण मिळतच नाहीये. This evening, आज या सायंकाळी God is going to open your ears. देव तुझे कान उघडणार He's going आहे. to open your heart. देव तुझं हृदय He's उघडणार going to आहे. put your feet on those देव paths, तुझी पावलं त्या रस्त्यावर आणणार which will आहे. be destiny path in the name of जे Jesus. तुझ्यासाठी आयुष्याच्या ठरलेल्या दिशेचा In the मार्ग name of Jesus. येशूच्या नावात असणार आहे. Those who have been blinded to the path, जे त्या मार्गाला अंधळे झाले होते, He's going to reveal it to you in Jesus' ते name. तुम्हाला ते प्रगट करणार आहे येशूच्या In the नावात. name of Jesus. येशूच्या In नावात. the name of Jesus. Keep playing something. In the name of Jesus. येशूच्या नावात. In the name of Jesus. येशूच्या Lord, नावात. open their eyes. प्रभू त्यांचे डोळे उघड. Open their प्रभू ears. त्यांचे कान उघड. Open their eyes and their ears. त्यांचे In the डोळे आणि name of कान Jesus. Come, येशूच्या नावात उघड. come, some people. Come खराबा here. I काही just want लोकांना to touch पुढे आणा. you. In the मला name काही of लोकांना Jesus. स्पर्श करायचा. In the name of काही Jesus. लोकांची Come. डोकी द्या. Let God open your ears. देवाला No, there only. देवाला तिथूनच काही लोकांची डोकी Thank you, माझ्या Jesus. हातात द्या. Give Thank your you. heads in his Thank you, hands. Jesus. रमममंदर खरम Thank you, शंदुरो Jesus. कुरो Thank you, Jesus. मममममम. Thank you, Lord. करम संत. God is going to open your ears. देव तुमचे कान उघडणार आहे. God is going to open your heart. देव तुमचं हृदय उघडणार आहे. In the name of Jesus. करम शंदर मंदर. He's going to open your ears. येशूच्या नावामध्ये Open तुमचे your कान, heart. तुमचं हृदय उघडणार आहे. And the miracle is ready for you. आणि चमत्कार तुमच्यासाठी तयार आहे. Something that was not happening will start happening. जे घडत नव्हतं ते घडायला लागणार आहे. You will sleep तुम्ही झोपाल, and get up in the morning सकाळी उठाल, with a fresh revelation. ताजं प्रगटीकरण घेऊन You उठाल. will know what to do. तुम्हाला समजेल तुम्ही काय You will करायचं. know what step to take. तुम्हाला समजेल मी काय पाऊल उचलायचं आहे. Every issue will be cleared प्रत्येक प्रकरण क्लिअर होईल. in the name of Jesus. प्रत्येक मॅटर क्लिअर होईल In येशूच्या the name नावात. of Jesus. येशूच्या नावात. No more confusion. आता गोंधळ नाही. In Jesus' name. येशूच्या नावात Touch everyone, Lord. सगळ्यांना स्पर्श कर प्रभू. Magnify their eyes. त्यांचे डोळे मोठे कर, Open their ears. त्यांचे कान उघड, Open their heart. त्यांचं हृदय उघड. Speak to them. त्यांच्याशी Reveal बोल. to them त्यांच्यात हे त्यांना प्रगट कर that they will know what next step to take. की त्यांना कळावं पुढचं पाऊल मी काय घेऊ. Say, I receive this revelation in Jesus' म्हणा हे name. प्रगटीकरण येशूच्या नावात मी स्वीकारते. I receive this opening in Jesus' म्हणा name. हे उघडलेलं दार येशूच्या नावात मी स्वीकारत आहे. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. In Jesus' name I pray. येशूच्या नावात ही प्रार्थना मी मागतो. Amen and amen. आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. God will show you a sure path. देव तुम्हाला नक्की खात्रीपूर्वक He will रस्ता lead you, चालवेल, guide you, मार्गदर्शन करेल. and you will walk in your destiny. तुम्ही तुमच्या आयुष्याच्या ठरलेल्या दिशेत हे हशेत चालाल. Praise God. देवाला धन्यवाद. कृपया सर्वांनी खाली बसून घ्या. दानार्पणाची वेळ आहे. एव्हरीबडी इज रिक्वेस्टेड टू प्लीज सिट डाऊन. इट्स ऑफरिंग टाइम. आत्मा प्रभु, आत्मा प्रभु, परिशुद्ध आत्मा प्रभु, आत्मा प्रभु, आत्मा प्रभु, परिशुद्ध आत्मा प्रभु,
प्रभु, आत्मा प्रभु, परिशुद्ध आत्मा प्रभु। कैसे दुआ मांगू, क्यों मैं दुआ मांगू, सिखला दे आत्मा प्रभु। कैसे दुआ मांगू, क्यों मैं दुआ मांगू, सिखला दे आत्मा प्रभु। वचन को समझू, वेदों को देखूं, ज्योति दे आत्मा प्रभु। वचन को समझू, वेदों को देखूं, ज्योति दे आत्मा प्रभु। आत्मा प्रभु, आत्मा प्रभु, परिशुद्ध आत्मा प्रभु। आत्मा प्रभु, आत्मा प्रभु, परिशुद्ध आत्मा प्रभु। मन हमारे रहने वाले पावन आत्मा, राह में अपनी रात दिन हमको तू चला। मन हमारे रहने वाले पावन आत्मा, राह में अपनी रात दिन हमको तू चला। आत्मा प्रभु, आत्मा प्रभु, परिशुद्ध आत्मा प्रभु। आत्मा प्रभु, आत्मा प्रभु, परिशुद्ध आत्मा प्रभु। चिंत फिक्र छोड़ू, तुझको ही निहारू, सिखला दे आत्मा प्रभु। चिंत फिक्र छोड़ू, तुझको ही निहारू, सिखला दे आत्मा प्रभु। चिंत फिक्र छोड़ू, तुझको ही निहारू, सिखला दे आत्मा प्रभु। चिंत फिक्र छोड़ू, तुझको ही निहारू, सिखला दे आत्मा प्रभु। भलाई न भूलो, मन से स्तुति करो, सिखला दे आत्मा प्रभु। भलाई न भूलो, मन से स्तुति करो, सिखला दे आत्मा प्रभु। आत्मा प्रभु, आत्मा प्रभु, परिशुद्ध आत्मा प्रभु। आत्मा प्रभु, आत्मा प्रभु, परिशुद्ध आत्मा प्रभु। मन हमारे रहने वाले पावन आत्मा, राह में अपनी रात दिन हमको तू चला। मन हमारे रहने वाले पावन आत्मा, राह में अपनी रात दिन हमको तू चला। आत्मा प्रभु, आत्मा प्रभु, परिशुद्ध आत्मा प्रभु। आत्मा प्रभु, आत्मा प्रभु, परिशुद्ध आत्मा प्रभु। कहाँ मुझको जाना, क्या है मुझको कहना, राह दिखा दे आत्मा प्रभु। कहाँ मुझको जाना, क्या है मुझको कहना, राह दिखा दे आत्मा प्रभु। कहाँ मुझको जाना, क्या है मुझको कहना, राह दिखा दे आत्मा प्रभु। कहाँ मुझको जाना, क्या है मुझको कहना, राह दिखा दे आत्मा प्रभु। जहाँ तू न चाहे वहाँ मैं न जाऊँ, रोक मुझे आत्मा प्रभु। जहाँ तू न चाहे वहाँ मैं न जाऊँ, रोक मुझे आत्मा प्रभु। आत्मा प्रभु, आत्मा प्रभु, परिशुद्ध आत्मा प्रभु। आत्मा प्रभु, आत्मा प्रभु, परिशुद्ध आत्मा प्रभु। मन हमारे रहने वाली पावन आत्मा, राह में अपनी रात दिन हमको तू चला। मन हमारे रहने वाले पावन
सौंपे अपनी रात दिन हमको तू चला। आत्मा प्रभु परिशुद्ध आत्मा प्रभु, 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 आत्मा प्रभु परिशुद्ध आत्मा प्रभु। प्रेज लॉर्ड चर्च, एक जोरदार टाळी प्रभूच्या येशूच्या वचनासाठी आपण धन्यवाद देऊ त्याला. आमेन. प्रेज द लॉर्ड. आपण दानवासाठी प्रार्थना करणार आहोत. आपले सगळ्यांचे डोळे बंद करू आणि त्या जिवंत देवाकडे आपण बघणार आहोत. हे आमच्या स्वर्गातील पित्या, आम्ही येशूच्या नावात चरणात होतोय. सुंदरच्या वेळेसाठी आम्ही तुझे आभार मानतो प्रभू. प्रभू आम्ही एवढंच म्हणतो देपा, आमची इच्छा नाही पण तुझी इच्छा पूर्ण होते देपा. आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू. जे काय तू आम्हाला दिलेस त्यातलं आम्ही तुला थोडं देत आहोत प्रभू. याचा उपयोग तुझ्या गौरवासाठी तू करून घे प्रभू. जे आत्मे हरवलेले आहेत, त्यांना आशा राहिलेली नाही, अशा लोकांसाठी हे दान आपण तुझ्या उपयोगासाठी करून घे देपा. तुला गौरव देतो, तुला महिमा देतो प्रभू. ज्या लोकांनी दिलं, ज्या लोकांनी दिलं नाही, असं प्रत्येकाचं हृदय बघ प्रभू. प्रभू आता आम्हाला माहिती आहे देपा की हा दिवस 1 तारीख सुरू झाली पा, डिसेंबरचा महिना चालू झाला, नाताळचा दिवस आले प्रभू. प्रभू आज प्रत्येकाला तुझा पुरवठा तू कर, कारण तू तुझ्या वचनामध्ये म्हटलं आहे की तू जेव्हा जाहीर आहे आमचा पुरवठा आहे देपा. आमचा पुरवठा तूच आहे देपा. आम्ही कुठल्या लोकांकडे, आमची नजर दुसऱ्याकडे नाही, पण आमची नजर फक्त तुझ्याकडे देपा. प्रत्येकाला या महिन्यात कुठल्या ना सगळ्या प्रकारे त्यांचा पुरवठा तू कर प्रभू. त्यांची हृदयाची इच्छा पूर्ण कर. आमचा विश्वास आहे की जेव्हा आम्ही तुझं वचन म्हणतं इर्म्या 33:3 मध्ये, मला तुला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देणार नाही, तुला ठाऊक नाही, अशा महान गोष्टी तुझ्याकडे उघड कर प्रभू. आमचा विश्वास आहे की तू कार्य चालू केलेलं आहे प्रभू. आज इथे जितके कोणी असतील प्रभू, त्यांना आशा असेल तुझ्याकडून प्रभू, त्यांना पुरवठा कर. आमचा विश्वास, आम्ही विश्वासाने मागतो देपा, नाही प्रार्थना प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणतो आहे. आमेन. थँक यू जीसस. प्रभु की स्तुति हो. आपके लिए कुछ विशेष सूचनाएं हैं. अगर आप बिशप पीटर जी और पास्टर जयश्री जी इनसे किसी खास उद्देश्य हेतु मिलना चाहते हैं तो मंच के बाईं ओर टेबल स्थापित की गई है. सभा के बाद आप वहां जाकर अधिक जानकारी ले सकते हैं. अगर आपको स्कूल्स या कॉलेजेस के लिए प्रमाण पत्र की ज़रूरत है, या अगर आप चाहते हैं हमारे पास्टर्स और एल्डर्स आपके घर प्रार्थनाएं करने आए, तो ये बहुत ज़रूरी है कि आप हमारे विनयार्ड वर्कर्स ऑफ क्राइस्ट चर्च के सभासद हो. अगर आपने सभासदत्व फॉर्म नहीं भरा या उसका नवीनीकरण नहीं करवाया तो आपसे विनती है, पहली मंजिल पर डीएम ऑफिस में जाकर आप फॉर्म भर सकते हैं और अधिक जानकारी ले सकते हैं. कृपया ध्यान रखें कि हमारे शौचालयों की दुरुस्ती का काम शुरू हो चुका है और उसके लिए लगने वाली हर ज़रूरत की उपलब्धि आपके लिए कराई गई है. जैसे आप सभी जानते हैं, हम क्रिसमस के आशीषित महीने में आज प्रवेश कर चुके हैं, जहां हम हमारे तारनहार प्रभु यीशु मसीह का जन्मदिन धूमधाम से मनाएंगे. और इस सेलिब्रेशन को दुगना करने के लिए हमारे प्रशासन टीम ने बहुत सारी एक्टिविटीज़ का आयोजन किया है. जैसे हमारा ड्रेस कलर कोड 7 दिसंबर यानी आने वाली रविवार के दिन ड्रेस कलर कोड होगा हरा, 14 दिसंबर रविवार के दिन सफ़ेद, 21 दिसंबर रविवार के दिन लाल और 28 दिसंबर रविवार के दिन नीला. और साथ ही साथ हमारे क्रिसमस कल्चरल प्रोग्राम्स जिसमें हम डांस परफॉर्मेंस का आयोजन करते हैं. अगर आप भी इसका हिस्सा होना चाहते हैं तो पोर्च में रखे गए टेबल पर आप अपने ग्रुप का नाम रजिस्टर करवा सकते हैं. आपका पहला ऑडिशन 7 दिसंबर यानी आने वाले रविवार के दिन मुख्य सभा के बाद होगा.
12 दिसंबर शुक्रवार के दिन हमारा क्रिसमस कार्निवल हमारे विनयार्ड वर्कर्स ऑफ क्राइस्ट चर्च में आयोजित करने जा रहे हैं। इस कार्निवल में आप सभी के लिए ढेर सारे एक्साइटिंग गेम्स, डिलीशियस फूड स्टॉल्स, फेस पेंटिंग, लाइव म्यूजिक कॉन्सर्ट और ऐसी बहुत सारी फन एक्टिविटीज़ आयोजित की गई है। तो हम सभी आप सभी को आमंत्रित करते हैं कि आप अपने मित्र परिवार के साथ इस आनंद महोत्सव में ज़रूर उपस्थित रहिएगा। इसका समय है सुबह 10 से शाम 8 बजे तक। और अगर आप इसमें स्टॉल्स लगाना चाहते हैं तो पोर्च में रखे गए टेबल पर आप अपने स्टॉल का नाम रजिस्टर करवा सकते हैं। 14 दिसंबर बहुत ही खास रविवार का दिन है जहां हम हमारी पास्टर जयश्री जी का जन्मदिन मनाने जा रहे हैं। तो आप सभी एक परिवार के नाते ढेर सारा प्यार, प्रार्थनाएं और आशीष को लेकर उनकी खुशियों में शामिल होने ज़रूर उपस्थित रहिएगा। और साथ ही साथ 14 दिसंबर के दिन ही मुख्य सभा के बाद हम कपड़े प्रदान करने का कार्यक्रम भी कर रहे हैं। अगर आप भी कपड़े या घर की अच्छी वस्तुएं जिसकी कंडीशन अच्छी है और नई है दान करना चाहते हैं तो पोर्च में विजिट करें। 7 दिसंबर यानी आने वाली रविवार के दिन प्रभु भोजन का आयोजन किया गया है। अब हम विनती करते हैं बिशप पीटर जी और पास्टर जयश्री जी आगे आकर अंतिम आशीर्वचन देंगे। Thank you, Father. Thank you, धन्यवाद Jesus. देवप्पा, Thank you, तुझे Lord. आभार। Thank you for releasing your blessing upon my people. तुझे आशीर्वाद माझ्या लोकांवर मोकळे केलेस म्हणून तुला धन्यवाद I प्रभू। pray make them strong in your word. मी प्रार्थना करतो या सर्व लोकांना तुझ्या वचनामध्ये तू अतिशय खंबीर कर, Lead them and guide them. त्यांना मार्गदर्शन कर, त्यांना चालव As a good shepherd, lead them in green आणि pastures. उत्तम मेंढपाळ म्हणून त्यांना हिरव्यागार कुरणाकडे ने Let them sit beside still आणि waters. शांत पाण्याजवळ त्यांना बसव Protect them from all the wolves of आणि the सगळ्या world. लांडग्यांपासून त्यांना सुरक्षित ठेव। Lead them into their destiny. त्यांच्या आयुष्याच्या ठरलेल्या दिशेत त्यांना मार्गदर्शन Let every closed door be opened for them in Jesus' प्रत्येक name. बंद दार त्यांच्यासाठी येशूंच्या नावात उघडू दे। Lead them and guide them and tell them what they have to do. त्यांना मार्गदर्शन कर, त्यांना सांग त्यांनी काय करायला हवंय, Father, wherein they will not waste any more years, की जिथे देवबाप्पा आता यापुढे त्यांनी आपली आयुष्यातली वर्ष वाया घालवू नयेत, but within the time तर वेळेत they will find their success. त्यांना त्यांचं यश मिळावं। Thank you, Father. धन्यवाद प्रभू, Let your blessings come upon my people. तुझे आशीर्वाद माझ्या लोकांवर येऊ देत। Be blessed in the name of Jesus. येशूंच्या नावात आशीर्वादित व्हा। Amen and amen. आमेन। Praise God. देवाला धन्यवाद। God bless you all देव and तुम्हाला good night. सर्वांना आशीर्वादित करो। गुड नाईट। Open the eyes of my heart, Lord. Open the eyes of my heart. I want to see you. I want to see you. Open the eyes. Open the eyes of my heart, Lord. Open the eyes. I want to see you. I want to see you. See you high and lifted up, shining in the light of your glory. Pour out your power and love. Holy, holy, holy. High and lifted up, shining in the light of your glory. Pour out your power and love. Holy, holy, holy. Holy, 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 we want to see you. We want to see you. We want to see you. We want to see you.